तर हेमंत, आत्ता आपण ब्रेक घ्यायच्या आधी नर्मदा आपल्याला महाभारताच्या निरनिराळ्या व्हर्जन्स बद्दल सांगत होती, ऍक्च्युली रामायणाच्या. आणि भारताच्या बाहेर रामायण कसं गेलंय त्याच्याबद्दल सांगत होती. तर तुला रामायण महाभारताची जो जो भूगोल आहे भारतातला, भारताच्या बाहेरचा वगैरे, याबद्दल काही सांगता येईल का? हो. काही गमतीदार गोष्टी मला मुद्दाम सांगायच्या आहेत. एक म्हणजे अ, बऱ्याचदा काय होतं की एखादी कथा कोणत्या भागामध्ये फिरते. मगाशी मी ओझरचा उल्लेख केला की या कथा कदाचित इंडो इराणियन जो काही भूप्रदेश आहे. कारण संस्कृत ही जशी इंडो इराणियन भाषा आहे किंवा भारत हिंदू धर्म वैदिक धर्म हा इंडो इराणियन धर्म आहे किंवा झोरॉस्ट्रियनिझम हा इंडो इराणियन धर्म आहे. तसं यांचं एक सामायिक सांस्कृतिक विश्व आहे. त्याच्यामध्ये जे काही समांतर प्रवाह असतील, भेद असतील आचारामध्ये, ते असतील. पण त्याच्यामध्ये खूप साधर्म्य असलेलं असं एक एक सामायिक शेअर्ड कल्चरल स्पिअर आहे हा. तर आणि हा साधारणतः कझाकस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, म्हणजे थोडक्यात ज्याला अखंड भारत असं म्हणतात आजकाल. तर तसा तो सगळा किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन तो पोचलेला आहे. एक राजेश कोच्चर नावाचे एक चांगले इतिहास अभ्यासक होते. हरियाणामध्ये शिकवायचे ते. नुकतंच त्यांचं निधन झालं काही 1-2 वर्षापूर्वी. त्यांनी रामकथा ही अफगाणिस्तानाजवळ घडली असं त्यांचा दावा आहे. म्हणजे अयोध्या वगैरे वगैरे हे प्रकार, आज जी अयोध्या आहे किंवा लंका म्हणजे श्रीलंका असं आपण जे मानतो, ते सगळं बाजूलाच ठेवून त्यांनी हे सगळं अफगाणिस्तान इराणच्या बॉर्डर जवळ घडलंय असं त्यांनी आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस नुसार मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याही आधी ज्यांना भारतीय पुरातत्वाचं जनक असं म्हटलं जातं, त्या HD सांकलिया, हसमुखलाल सांकलिया, त्यांनी रामायणाचा जो भूगोल आहे तो त्यांनी पुरातत्वाच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांच्यामध्ये ही सगळी कथा मध्य भारतात घडते. त्याच्यामध्ये अयोध्या वगैरे वगैरे काही भानगडी नाहीयेत किंवा लंका तर नाहीच नाही. हे इथे कुठेतरी घडलेलं, छत्तीसगड, मध्य प्रदेश वगैरे या भागात घडलेल्या कथानकाचं हे प्रारूप आहे असं त्यांची मांडणी दिसते. आता त्याचे अनुवाद वगैरे पुष्कळ पर्शियन मध्ये झालेले दिसतात. त्यामुळे रामाची कथा ही अ, इराणमध्ये खूप आधीच 8व्या-9व्या शतकामध्येच इराणमध्ये पोहोचलेली दिसते आपल्याला. आग्नेय आशियामधली जी रामायणाची कथानकं आहेत ती फार गमतीदार आहेत. आग्नेय आशियामध्ये अ, लाखमान नावाचा लक्ष्मण आणि ला राम नावाचा राम अशी पात्र आहेत. आणि ती पूर्णतः स्थानिक त्यांच्या देशी व्हर्जन्स मधली रामायण आहेत. म्हणजे ती रामायणाचा विसर पडावा असे त्याच्यामध्ये भौगोलिक सांस्कृतिक संदर्भ दिसतात आपल्याला. बरं, आपल्याला हे पण माहिती आहे की आज जे जावा वगैरे इंडोनेशियाचा भाग आहे, तिथे अयोध्या नावाचं नगरच आहे आणि त्यांचा क्लेम असा आहे की हेच खरं मूल अयोध्या आहे. आणि इथेच कदाचित रामकथा घडली असावी. तर एकूण म्हणजे मला वाटतं की रामकथा ही पाण्यासारखी आहे. जिथे गेली तिथे ती त्या साच्यामध्ये बसून तिथला भाग झाली. म्हणजे फॉर दॅट मॅटर रामकथाच नाही, तर कोणतीही अशी पॉप्युलर कथा जी असेल, म्हणजे आता शोले कथा आहे, शोलेची जो प्लॉट आहे त्याचं आगरी व्हर्जन मी पाहिलं ऐकलेलं आहे. आगरी भाषेतलं व्हर्जन किंवा त्याच्यावर इतर आय एम शुअर भोजपुरी व्हर्जन पण त्याचं असेल किंवा ब्रिटानियाच्या बिस्किटाच्या ऍड्स त्याच्यामध्ये शोलेच्या शैलीमध्ये होत्या. तर एखादी कथा प्रचंड लोकप्रिय झाली की त्याच्यामध्ये जे जे काही आजच्या भाषेत रील्स निर्माण करतात, पूर्वी इतर छोटे छोटे स्किट्स बनवायचे किंवा स्थानिक व्हर्जन्स बनवायचे, अशा पद्धतीने ती पूर्णतः बृहत भारत ज्याला म्हणू आपण, आग्नेय आशिया, म्यानमार, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, मलेशिया इथपासून ते कझाकस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तानापर्यंत रामकथेचा आढळ दिसतो. आणखीन एक त्याच्या सांस्कृतिक भूगोलाच्या अंगानेच मला एक गंमत आठवली. लाहोर जवळ एक लक्ष्मीनगर नावाचा भाग आहे. त्या लक्ष्मीनगरमध्ये वाल्मिकी नावाचा ख्रिश्चन समाज आहे. आता हे युजली उत्तर भारतामध्ये वाल्मिकी समाज म्हणजे स्वच्छतेचं काम करणारे जे जे वर्ग आहेत, ज्या जाती आहेत, ते स्वतःला वाल्मिकी असं म्हणवतात. तर कदाचित त्यांचाच हा पाकिस्तानामध्ये राहिलेला, पण मुस्लिम न होता ख्रिश्चन झालेला असा वर्ग आहे. आणि ते दरवर्षी वाल्मिकी जयंतीच्या दिवशी त्या त्यांच्या चर्चमध्ये येऊन मेणबत्त्या लावून विशिष्ट त्यांची लोकगीतं म्हणतात. एक उत्तर प्रदेशामध्ये मीरत जवळ एक छोटंसं गाव आहे. त्या गावाजवळ एक मुसलमान काय म्हणूयात मोहल्ला आहे. त्या मोहल्ल्यामध्ये सगळे लोक स्वतःला अर्जुनाचा वंशज म्हणतात. आणि अर्जुनाचा वंशज कसा, तर द्रौपदीपासून झालेला नाही.
अर्जुन तिथल्या लोकविश्वानुसार अर्जुन जेव्हा स्वर्गात जाण्यासाठी तपश्चर्या करत होता आणि तिथे तो मूक डुक्कर मूक राक्षस डुकराच्या रूपात आलो वगैरे, ती किरातार्जुनी याची कथा आहे. तर त्या सगळ्या एपिसोडमध्ये अर्जुनाचे स्थानिक कुठल्या बाईसोबत संबंध आले आणि त्यातून निर्माण झालेली ही प्रजा आहे. बुऱ्हाणपूर मध्य प्रदेश वगैरे भाग जो आहे तिथे अशा अनेक जमाती आहेत ज्या स्वतःला थेट पांडवाचं वंशज म्हणवतात. आणि पांडवाचे वंशज कसे, तर पांडवांना काहीतरी, मला नेमकी कथा आठवत नाही, लोककथा आहे, पण काहीतरी बार्टर झालं, अमुक अमुक माणसाच्या बदल्यात अमुक माणूस द्यावा वगैरे, आणि त्यांनी एका स्थानिक ट्रायबल बाईला आपली बहीण म्हणून स्वीकारलं आणि त्यांनी तिचं कन्यादान केलं. त्यामुळे तिचा जो वंश आहे हा पांडवांचाच वंश आहे असं मानून तिथले हे सगळे समूह तिथे आहेत आणि त्यातले काही समूह मुसलमान झालेले आहेत. त्यामुळे भारतातल्या सगळ्या गुंतागुंती, रामायणातल्या किंवा या महाकाव्यामधल्या सगळ्या गुंतागुंती, त्यांची सगळी व्हर्जन्स, त्या व्हर्जन्स मधल्या गुंतागुंती, आणि अभिजन आणि लोक विश्व किंवा वन्य जमातींचं विश्व, या सगळ्या गुंतागुंती, या सगळ्यातनं काहीतरी एक असे जगडव्याळ काहीतरी सोशल क्लस्टर्स निर्माण जे झालेले आहेत, त्यांची तर गणतीच नाही म्हणजे खरं तर. पण ह्याच्यातनं बऱ्याचदा इतक्या विचित्र पद्धतीची मिथकं सुद्धा पुढे येतात. म्हणजे लाहोर हे प्रणय. शहर जे आहे ते. हॅलो. हा, मध्ये तुला दिसत नव्हतं. नाही, मला दिसतंय. हा, बोल ना, बोल ऐकू बोल. येतंय. तर याच्यातनं बरीचशी मिथकं पण जन्माला आलेली दिसतात या भौगोलिक प्रसारातनं. म्हणजे लाहोर शहर जे आहे ते लवपूर म्हणजे लवाने बनवलेलं शहर, आणि कसूर जे पाकिस्तानाचं शहर आहे, बाबा बुल्ले शाह, बाबा फरीद जिथे होते, ते कसूर हे कुशाने बनवलेलं शहर, अशी एक जाणीव आपल्याकडे होती. आणि पाकिस्तानी एस्टॅब्लिशमेंटला विरोध करणाऱ्या अनेक डाव्या लोकांनी आणि कॅनडामध्ये रहिवास ज्यांचा आता आहे, अशा अनेक अँटी एस्टॅब्लिशमेंट पाकिस्तानी लोकांनी हे इतकं असर्टिव्हली पुढे मांडले की लोकांना लाहोर म्हणजे रामाचं शहर हे खरंच वाटू लागलं. कदाचित ते असेल, म्हणजे तसा काही संदर्भ दिसत नाही आपल्याला. ती सीता ही अलवर जवळ वाल्मिकींच्या आश्रमात होती असं एक सांगितलं जातं. बारामती आणि पुण्याच्या मध्ये एक वाल्हे नावाचं गाव आहे, तिथे वाल्मिकींचा आश्रम आहे, तिथे सीतेला आणून ठेवलं असं सांगितलं जातं. किंवा जटायू, म्हणजे जटायूची तर स्थानं इतक्या ठिकाणी आहेत. मागे जितेन तुवाणीने बोलताना मी तुला गमतीत सांगितलं होतं, लेपाक्षी नावाचं बेंगलोर जवळ जागा आहे, तिथे वीरभद्राचं सुंदर मंदिर आहे आणि जवळ एका छोट्या 100 मीटरवर एका टेकडीवर गरुडाचं ते स्थान आहे, जिथे जटायूचं स्थान आहे, जिथे जटायू रामाकडे येऊन मेला. तर तिथे जटायूचा पुतळा म्हणून चक्क अमेरिकन बाल डिगलचा पुतळा लावलेला आहे त्यांनी. एक्झॅक्टली, तेच आणि सांगणार होते रामाचा पादुका तिथे बाजूला आहेत. गिधाड म्हणजे नसून. हा, म्हणजे या सामाजिक सगळ्या गुंतागुंतींसोबत काळाच्या अनॅक्रॉनिस्टिक काल विपर्यासाच्या अंगाने आलेल्या सुद्धा गुंतागुंती ज्या आहेत त्या पण इथल्या गमतीदार आहेत. बरं, आणखीन केवळ भौगोलिक त्याचा विस्तार होतो असं नाही, अनेक गोष्टींच्या कल्पना आपण आपल्यावर लादून घेतलेल्या असतात. आपल्याकडे चित्र आता नाही आहेत उपलब्ध, पण एक राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळी एक रामाची प्रतिमा खूप प्रसिद्ध झाली होती. हातामध्ये राम बाण घेऊन उभा आहे समुद्रामध्ये, समुद्राला ललकारतानाचा. तर ती जी रामाची इमेज आहे ती मायकेल एंजेलोच्या ॲडमच्या आयकॉनोग्राफीची मॅच करणारी आहे. त्याचं फिजिक्स सगळं जे आहे, त्याची जी प्रोफाईल आहे त्या रामाची, ती प्रोफाईल, त्याचे डोळे, त्याचे लुक्स हे पूर्ण मायकेल एंजेलोच्या डेव्हिडच्या पुतळ्याची साधर्म्य सांगणारे आहे. त्यामुळे आपण जी पुस्तक आयकॉनोग्राफिकली. आपण जी हो, पुस्तक यादी दिली ना, त्याच्यामध्ये हो, आपण ह्या चित्रांच्या लिंक्स अपडेट करू, हो, सो दॅट पीपल हो, कॅन रिफर टू दॅट. येस, येस. या सगळ्या गुंतागुंती, म्हणजे भौगोलिक त्याचा व्याप्त वाढलेलाच आहे. म्हणजे देश काल ही जर परिमाणं मांडली तर देश म्हणजे भौगोलिक दृष्ट्या त्याचा वेगळा वेगळा आविष्कार दिसतातच, पण काळाच्या दृष्टीने त्याचे जे आविष्कार दिसतात ते अधिक गमतीदार मला वाटतात. मगाशी आपण उल्लेख केला की राम घनसावळा असायला हवा, पण तो गोरा राम दाखवतो आपण. आता घनसावळा म्हणजे लोकांनी त्याला निळं करून टाकलंय. हल्ली राम हा असा, काय ती शेड असते, मॅजेंटा ना, म्हणजे तुझ्या शर्टचा जो रंग आहे त्यातली जी फिकट निळी शेड आहे त्या रंगाचा राम आणि कृष्ण इंडिगो. असतो असं. इंडिगो असं काय जे काही असेल ते. संस्कृत कवी रंगांधा असतात असं एक सिद्धांत आहे, त्यामुळे मला रंग नाही कळत नाही, नाहीत पटकन. पुरुष पुरुष. बरं बरं. तर फक्त पुरुष. तर राम हा किंवा कृष्ण ह्यांच्या आयकॉनोग्राफिकली सुद्धा, म्हणजे इस्कॉनचा जो राम आहे, जो कृष्ण आहे, तो इतका वेस्टर्न वाटतो. त्याचं फिजिक जे आहे ते एखाद्या पाश्चात्य नवयुवकाचं फिजिक त्याचं आहे. किंवा केवळ रामकृष्णच नाही, शंकराचा विचार केला आपण तर शंकर हा असा
किंवा परशुराम किंवा अगदी रामदासांचा ते पुतळा पाहिला. रामदास बलोपासनेचं प्रसार करायचे, पण त्यांचं तोंड थोडीशी बाहेर आलेली आहे. म्हणजे भारतीय फिजिक मूळचं जे आहे ते असं सिक्स पॅक ऍप वालं नाहीये जॉन अब्राहम सारखं. पण परशुराम जो चित्पावन महासंघाचा परशुराम असतो, तो असा सिक्स पॅक ऍप वाला जॉन अब्राहम सारखा दिसतो. किंवा राम सुद्धा हल्ली असा मस्क्युलाईन, मध्ये तर चक्क गणपती पाहिला सिक्स पॅक ऍपचा. म्हणजे हा जो न्यूनगंड सुद्धा भयंकर आहे. म्हणजे गणपतीचं तुंबीला तनू असणं नाकारायचं का? त्यात म्हणजे ती आपल्याला ते मोहक रूप वाटायचं ना, तुंबीला तनू रूप. आता तुम्ही ही लेडीबाळ जे युरोपियन मापदंड आणले, त्यामुळे तुम्हाला आपल्या म्हणजे आरशामध्ये बघायला लाज वाटते. असं झालं ते. आपलंच रूप बघून किंवा आपल्याच जाणीवा बघून आपल्याला भीती का वाटावी. तर हा सगळा रामकथा किंवा या सगळ्या पौराणिक कथांचा देश आणि काल या सगळ्या दृष्टीने जो काही अ, अस्ताव्यस्त पसरलेला जो सगळा अ, जाणीवांचा परिस आहे, परीघ आहे, तो फारच चिंतनीय आणि गमतीदार आहे असं मला वाटतं. अरे फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. जरा थोडासा सांधा बदलून प्रश्न, म्हणजे मेघना तुला, अ, तू मराठीत रामायण आणि महाभारतावर जी काही पुस्तकं लिहिली गेली आहेत त्याच्याबद्दल सांगशील का? अगदीच. अं, मी म्हटलं होतं ना मगाशीच की मी पुस्तकं ओरिजिनल रामायण किंवा महाभारत ओरिजिनल याचा माझ्याशी काही संबंध नाही आलेला, पण मराठीत खूपच इंटरेस्टिंग पुस्तकं उपलब्ध आहेत दोन्ही विषयामध्ये. त्याच्यात एक एक व्यक्तिरेखा घ्यायची, मायदर तिच्या पीओव्हीने लिहायचं, नाहीतर मग तिला फोकसमध्ये ठेवून स्मृतीचा भडीमार करून द्यायचं. अशा खूप कादंबऱ्या आहेत. शिवाजी सावंतांच्या मृत्युंजय आणि युगंधर आहे, रणजित देसाईंची राधे आहे, या सगळ्यांना माहितीच असतात. पण शामिनी नावाची ताराव नारायणची कादंबरी आहे, त्यातला जो राम आहे तो राज्य विस्ताराच्या आकांक्षेने प्रेरित झालेला आहे आणि तो दक्षिणेतल्या स्थानिक लोकांमधल्या एका रूपवती राजकन्येवरती त्याच्याकडून अन्याय होतो. ती राजकन्या कोण, तर ती शूर्पणखा. तिच्या दृष्टिकोनातून रंगवलेली ती कादंबरी शरद तांदळांच्या रावण सारखी कादंबरी. त्याच्या द्रविड संघर्षाची आणि सरमिसळीची परिणती म्हणून रामकथा येते. खैरेंचं, विश्वनाथ खैरेंचं एकलव्य हे नाटक आहे. ते आदिवासी दृष्टिकोनाकडे बघ. ह्याच्याशिवाय महाभारताकडे रसग्रहणाच्या दृष्टीने बघणाऱ्या, सौंदर्य स्थळांबद्दल बोलणाऱ्या अ, अशा अनेक पुस्तकांची गर्दी मराठीत. गर्दी असं म्हणायला नको, कारण ती एकाहून एक सरस भाषेच्या अंगाने, चिकित्सेच्या अंगाने वाचण्यासारखी पुस्तक. दुर्गाबाईंचा व्यासपर्व तर माहितीच असतं सगळ्यांना, पण युगांतचा उल्लेख मगापासून कितीदा केला त्याला काही हेच नाही. तसंच त्या प्रकारचं आनंदविनायक जातेगावकरांचं व्यासांचा वारसा नावाचं एक पुस्तक आहे. तर व्यासांनी स्वतःच पात्र सुद्धा महाभारतामध्ये कशा प्रकारे इन्सर्ट केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्वतःलाही त्या त्रयस्थ राहत नाहीत, ते स्वतःचीही गणना त्याच्यात करतात. ते कसं केलंय त्याच्याबद्दलच ते फारच इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे थोडस हल्ली मेटाफिक्शन म्हटलं जातं ते. येस. तसंच कुरुंदकरांचं व्यासांचं शिल्प नावाचं पुस्तक आहे. ताराबाई भोवाळकरांचं सीतायन नावाचं पुस्तक आहे, अलीकडेच आलेलं आहे मनोविकास. त्याच्यानंतर डॉक्टर आह साळुंखेंचं महाभारतात स्त्रिया या पुस्तकाचे 3 भाग. ते अतिशय इररिव्हरंट अशी दृष्टी असलेले भाग आहेत. अ, खोलात जाऊन ज्याला आपण मगापासून बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोन म्हणतो, जशा दृष्टिकोनातून किंवा स्त्री पुरुष समतेच्या दृष्टिकोनातून हे कथानकात काय दिसतं याच्याविषयी चिकित्सा करणार. पण मला ज्या पुस्तकाविषयी खूप प्रेम वाटतं किंवा ज्याच्याविषयी मला सांगायला खूप आवडेल ते म्हणजे अरुणा ढेरेंचं काळोख आणि पाणी नावाचं पुस्तक. त्यांचा असा दृष्टिकोन आहे की महाकाव्य ही एका प्रकारे सुसंस्कृत कलावंत मनाची परिणती असते. त्यात ती कलेची जाणीव म्हणा, मर्मदृष्टी म्हणा, अतिशय सूक्ष्म तरल सटल म्हणावी तशी. त्यामुळे त्यातले जीवनाविषयीचे गुंतागुंतीचे पेचप्रसंग, आपले भावनिक अंग, तत्वज्ञानात्मक बाजू हे सगळं महाकाव्यामध्ये अगदी लिलया तोलून धरलेलं असतं. पण लोकजाणीव मात्र इतकी तरल नाही असते. ती अनघड असते, अनागर असते. त्याचं आकलन ओबडधोबड असतं, रांगडं असतं, पारंपरिक असतं. बाळबोध नाही, पण तरी लहान मुलासारखं असतं. तर ही जी लोकपरंपरा असते ती महाकाव्यांकडे कसं बघते, तर त्या पुस्तकात त्याविषयी त्याच्यात कधी समकालीन रूढीला न पटणाऱ्या पण गोष्टीतल्या चमत्काराचं स्पष्टीकरण असतं. उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला जुळं होतं
ते कसं होतं याच्याबद्दलचं विज्ञान लोकपरंपरेला माहित नव्हतं. 2 मुलं झाली म्हणजे काय झालं, तर बाई नक्की 2 पुरुषांशी रत झालेली असणार, तिने शियण खाल्लेलं असणार. इतकं सरळ सोट आपलं. मग सीतेसारख्या पतिव्रतेला लव आणि कुश झाले त्याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं. म्हणून मग ती कथा की सीता पाणी आणायला गेली, पण तेव्हा ते बाळ कुठतरी इकडे तिकडे गेलं, मग ती आल्यानंतर ती दुःखी होईल म्हणून ऋषींनी कुश नावाच्या गवताचं मूळ तयार केलं, ते मंत्रून दुसरं बाळ तयार केलं. आणि तोपर्यंत ते खेळायला गेले पण बाळ, म्हणून मग ती लव आणि कुश अशी जुळी मूळ तयार झाली. अशी गोष्ट लोकसमजुतीतून रचली गेली. किंवा द्रौपदीचं लग्न 5 जणांशी लग्न झालं, पण लोकांना नाही ना, लोकांच्या मनाला हे पटत नाही. असं कसं? कदाचित तत्कालीन समाजामध्ये बहुपतित्व असणार कुठे ना कुठेतरी अवशेषित रूपाने, म्हणून कदाचित ते आलं असेल त्याचं किंवा गोष्टीची गरज म्हणून आलं असेल. पण नाही लोक मनाला ते पटत. मग त्याचं स्पष्टीकरण म्हणून शंकर पार्वतीची कथा आहे की द्रौपदी हे कसं पार्वतीचं रूप होतं. पार्वतीने शंकराला 5 वेळा असं प्रार्थना करून म्हटलं की मला तुझ्यासारखाच नवरा, म्हणून मग तिला शिवाचाच अवतार असेल, 5 पांडव नवरा म्हणून मिळाले. अशी गोष्ट आहे. अशा कितीतरी इंटरेस्टिंग गोष्टी अरुणा ढेरे यांच्या पुस्तकात सांगितल्या. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दुर्योधनाच्या आईचं गांधारीचं एक लग्न गाढवाशी झालं होतं म्हणे. पूर्वी धृतराष्ट्राशी लग्न होण्याच्या पूर्वी अशी एक गोष्ट कृष्णदास दामा नावाच्या मराठी कवी 16व्या शतकातल्या कवीने लिहिलेली. का तर दुर्योधन इतका हलकट पुरुष आहे, इतका नीच आहे की लोकांना त्याला शिवी घालायची वाटते. तर त्याची आई गाढवाला लागू झालेली अशी कल्पना करून दुर्योधनाला त्याच्या आईवर म्हणेल की शिबी येते का. आपल्याकडे गधेगाळ जी असते त्याच्याविषयी हे म्हणून सांगू शकतो. त्याच ते रूप आहे. तर अशा प्रकारे महाभारतासारख्या किंवा रामायणासारख्या काव्याकडे लोकपरंपरा कसं बघते, लोकांचं त्याच्याविषयीचं आकलन कसं तयार होतं आणि त्याच्यातून काय काय गमतीदार कथा जन्माला येतात, त्याच्याविषयीचं ते पुस्तक मला खूप आवडतं आणि त्याच्याबद्दल फार बोललं जातं. तर हे एक पुस्तक. अशी चीज खूपच आहेत म्हणजे किती याद्या करायला बसलं तर ते कमीच पडेल. अनेक पुस्तकं मराठी. होपफुली अशीच खूप पुस्तकं लिहिली जात राहतील पुढे. ते आणि फारच फार. मला एक वाटतं, म्हणजे आपण जेव्हा आत्ता निदान महाभारताबद्दल बोलतोय तेव्हा आपण अगदी कुंती आणि पांडू आणि मे बी भीष्म वगैरे ह्या जनरेशन पासून पुढे इतपतच बोलतोय. पण महाभारतात किती असंख्य इतर गोष्टी आहेत. अरे त्याच्यात माधवीची गोष्ट आहे. हं? माधवीची गोष्ट आहे. ययातीची मुलगी, तिला अक्षरशः तिला चलन म्हणून वापरलेलं आहे त्या ययातीने की घे हिला कुणाबरोबर तरी मुलगा करू दे, त्याच्या बदल्यात तू घोडे घे आणि मग तिला दुसरीकडे म्हणजे ते इतकं भीषण आहे. आणि माधवीची गोष्ट पण ऍक्च्युली ययातीची सगळीच गोष्ट भीषण आहे. होय. ययाती हा माणूसच भीषण. वाव. मला या तर निमित्ताने कविता महाजनची आठवण झाली. कविता महाजनने माधवीवर पुष्कळ लिखाण केले. ते अप्रसिद्ध आहे. आता ते अच्छा. तिची मुलगी कधी करेल मला माहिती नाही. पण म्हणजे एक कविताच्या गाण्यामुळे एक मोठा रामकथेचे अनेक आयाम तिने असे नोंदवून ठेवले होते आणि तिला ते वाढवायचे होते. दुर्दैवाने ती गेल्यामुळे ते आता कधी येतील कसं येतील मला माहिती नाही समोर. पण एक तर मी नोंद करून ठेवतो. समजा कोणी उत्सुकतेने तिच्याकडून ते घेतलं कवितेच्या राईट. मुलाकडनं तर मुलीकडनं कदाचित तर त्यावर काहीतरी प्रकल्प निघू शकेल मार्गी प्रयत्न लागेल. मार्गी लागेल. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आपण करू शकतो हे. नर्मदा, ऍक्च्युअली तुला मला हा प्रश्न विचारायचा होता की अशीच इंग्रजीमध्ये पुस्तकं आहेत का? हो, मी खरं ना खूप नाही वाचलेली, कारण आपण जेव्हा ह्याबद्दल बोलत होतो, मी वाचलेली बरीचशी जी इंग्रजी पुस्तकं आहेत ती ऍक्च्युली भाषांतरित आहेत. म्हणजे ती होती ओरिजिनली तेलुगू किंवा अशा कुठल्या तरी भाषेतली आणि मग ती भाषांतर करून म्हणजे आता सीता जोसेफ झालं किंवा सीता मुक्ती किंवा काय त्याचं नाव होतं, मी मराठी त्यातलं भाषांतर विकत घेतलं, पण ही सगळी भाषांतरित आहेत. पण ओरिजिनली इंग्लिशमध्ये लिहिलेली जी मला माहिती आहेत ती 3 पुस्तकं मी इथे त्याबद्दल बोलायला आवडेल मला. एक म्हणजे अमृता पाटील नावाच्या लेखिका आणि चित्रकार आर्टिस्ट
तिने लिहिलेली महाभारतावरची 2 पुस्तकं आहेत. एकाचं नाव आहे आदिपर्व, आणि मी ऍक्च्युली दाखवायची आहेत मला, कारण ही अप्रतिम सुंदर चित्र असलेली पुस्तकं आहेत. थोडी मागे. हा, perfect. एक आदिपर्व नावाचं आहे, आणि हे ग्राफिक नॉवेल्स आहेत ह्या, आणि दुसरं सौप्तिक. ब्लड अँड फ्लॉवर्स, आय सी. हा, आणि ही लिहिण्याची तिची पद्धत खूप निराळी आहे. आदिपर्वामध्ये सुरुवातीलाच एक बाई असते, आणि ती नॅरेटर आहे, सूत्रधार आहे ती. आणि सूत्रधार कोण आहे? ती तर गंगा आहे. आणि ती सूत्रधार म्हणजे काय, आणि गोष्टीचा धागा कसा पिढ्यानपिढ्या पुढे जातो, आणि तो घेऊन जाणारी जी व्यक्ती आहे ती सूत्रधार, असा तिने गोष्ट सांगणाऱ्यांचा तिने हे घेतलेला आहे. आणि ही गंगा जी आहे त्या पुस्तकातली, ती तिथे आजूबाजूच्या खेड्यातल्या खेडवळ लोकांशी गप्पा मारते, आणि ते सगळे ते सर्पसत्र जे चाललंय जनमेजयाचं, ते थांबण्याची वाट बघत तिथे बसलेत. आणि ती त्यांना म्हणते की तुम्हाला खरं तर सगळ्यांना स्वतःचीच गोष्ट ऐकायची असते, इतर कोणाची गोष्ट नसते ऐकायची. मी तुम्हाला तुमचीच गोष्ट सांगते, असं म्हणून ती सुरू करते. आणि ती सुरू करते अगदी जीव कसे सुरू झाले पृथ्वी तलावर, मग ब्रह्म, आणि मग विष्णू, आणि शिव, असं तिथून सुरू करून ती हळूहळू, मग त्याच्यामध्ये कद्रू आणि विनिता ह्यांची गोष्ट, मग पहिले साप कुठनं आले, पहिले गरुड कुठनं आले, पक्षी कुठनं आले, तर ह्याबद्दल बोलत ती पुढे जाते. आणि मग शेवटी ती आपल्याला माहित असलेल्या, आपण आता जे बोलतोय त्या महाभारतात शिरते. आणि तिच्या लिहिण्याची पद्धत मला फार आवडली. ती इंग्लिशमध्ये लिहिते, आणि चित्र जी आहेत तिची ती सगळी मल्टीमीडिया आहेत. म्हणजे ती कुठल्याही एका प्रकारच्या मीडियावरती ती अवलंबून नाही राहत, त्याच्यात खूप प्रकार तिने वापरलेले आहेत. तर मला त्यातलं एक वाचून दाखवायचं आहे, एक वाक्य. तर त्याच्यामध्ये तिने बेसिकली ती सत्यवती बद्दल बोलतेय, आणि सत्यवती बद्दल बोलताना चित्रही दाखवते, दिसते ती होडीत आहे ना, ती होडीमध्ये झोपलेली सत्यवती आहे. आणि इथे तिने लिहिलंय, द थ्रेडबेअर ड्रेप ऑफ एन ओल्ड नेम मस्ट बी कास्ट असाइड फॉर अ न्यू वन. सर्वदमन became Bharat, Matsyagandha became Yojanagandha, and then Satyavati. If a name is a promise and a prediction, how inadequate to live with just one. So much better to have a name for dawn, a name for dusk, a name in the presence of the teacher, a name in the presence of the lover, a childhood name, a coming of age name, a kingly name, and a name to wear while traveling incognito. वाव. फारच सुंदर आहे. तर हे पुस्तक अशा गोष्टींनी भरलेलं आहे, आणि चित्र तर बघताना खरोखर म्हणजे फारच अप्रतिम आहे. तर ही 2 पुस्तकं, आदिपर्व आणि सौप्तिक, अमृता पाटीलची, ती 2 मला फार आवडतात. तिसरं पुस्तक म्हणजे जे इंग्लिशच आहे, कुठे गेलं, ते अरुण कोल्हटकरांचं सर्पसत्र. छोटस पुस्तक आहे, कवितेच्या फॉर्म मध्येच लिहिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जनमेजयाचं सर्पसत्र चाललेलं आहे. आणि एका सापाने आपल्या बापाला डंख मारला आणि बाप मेला, ह्यामुळे सगळ्या सापांच्या जमातीचा सर्वनाश करण्याचा आततायीपणा करणाऱ्या जनमेजयाची तिने काढली आहे बेसिकली. आणि फारच सुंदर इमेजरी वापरलेली आहे. मंत्र वापरून जणू काही जादूने दूर दूरचे साप असे ओढल्यासारख्या आकाशातनं उडत येऊन त्या आगीत
भस्म होतात. तर ते त्या सापांचे आकार जे आकाशात दिसतात त्या आकारांबद्दलही लिहिलंय आणि अगदी हृदयद्रावक असं आहे. त्यात बलशाली सगळे जे म्हणजे ज्याच्यावर विष्णू झोपलाय तो पण सापच आहे. एक असे सगळे मोठे मोठे महत्वाचे साप आहेत. वासुकी आहे, तक्षक तर आहेच, तक्षकालाच मारण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. पण वासुकी आहे आणि मग तर खूप सुंदर भाषा आहे आणि खूप सुंदर इमेजरी आहे. तर तर हे जे सध्या तरी मला एवढीच आठवतात. मला वाटत नाही माझ्याकडे अजून मी काही वाचली आहेत इंग्लिश मधली, म्हणजे खास इंग्लिश मध्ये लिहिली गेलेली, पण असणारच अनेक. तर हे हे जे आहे सर्पसत्र म्हणजे इज दॅट सॉर्ट ऑफ अ हॉलोकॉस्ट ऑफ अ सर्टन पीपल? इज दॅट अ ॲलेगरी ऑन दॅट और नक्कीच. इज इट ॲक्च्युअली? या. नक्कीच, कारण की आपल्याला माहितीये की नाग, हे मगाशी हेमंत म्हणला तसं, नाग नावाचे लोक अजूनही आहेत. आणि जेव्हा खांडवदाह झाला, खांडवप्रस्थ जाळलं अर्जुन आणि कृष्णाने मिळून, त्या पूर्ण जंगलातनं बाहेर पडणारे सगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि माणसं. बोल मेघना. अरे, जयंत पवारांचं जे नाटक आहे, काय डेंजर वारा सुटल्या नावाचं, त्याच्यात त्यांनी ह्या खंडप्रस्थासाठी जाळलेल्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की एन्क्रोचमेंटचाच इतिहास आहे आपला, असा अतिशय भेदक संदर्भ वापरला. ऍक्च्युली मला वाटतं एक मग मी कोणी म्हटलं होतं मला आठवत नाही, गणेश देवींनी म्हटलं होतं का, पण महाभारताची कथा ही पहिल्यांदाच जमिनीसाठी होणारी भांडणं ह्यांच्यावरची होती. म्हणजे आधी प्राण्यांसाठी भांडायचे, गायी गुरं ती पळवून न्यायचे, एकमेकांच्या बायका पळवून न्यायचे, पण जमिनीसाठी होणारं हे पहिलंच भलं मोठं युद्ध होतं. आणि म्हणून तो एक प्रकारचा युगांत होता की आधीची सगळी जी अम, आधीच्या सगळ्या ज्या हावी होत्या, हाव जी होती ती जाऊन जमिनीकडे लक्ष जायला लागलं लोकांचं. हम्म, हम्म. युगांत शब्दाकडे मला फार गमतीदारपणे पाहावंसं वाटतं. युग याचा अर्थ ते जू असतं ना, किंवा अं, बैल ज्याला जोडतात. म्हणजे योग हा शब्द जो आहे, युज धातू आहे त्याचा, म्हणजे जोडणे. हम्म, तर हम्म. युग म्हणजे दोन वेगळ्या कालखंडांना जोडणारा भाग म्हणजे युग. म्हणजे हा तो कस पिरियड आहे तो युग, असा त्याचा खरं लिटरल अर्थ व्हायला हवा. आपण ते वेगळ्या ट्रान्झिशनल अर्थाने पिरियड. ट्रान्झिशनल पिरियड अशा अर्थी आपण ते घ्यायला हवं. आता खरं काय होतं की हा जो तू संदर्भ दिलास नर्मदा, तो महाभारतामध्येच त्याला त्याचं काय म्हणूयात, त्याविषयी मांडणी दिसते. म्हणजे जेव्हा सौप्तिक पर्वामध्येच अश्वत्थामा या सगळ्या पांडव पुत्रांना आणि पांचाल कुमारांना मारून टाकतो झोपलेलं असताना, तेव्हा हा प्रसंग अर्जुनाशी बोलताना कृष्ण असं सांगतो त्या प्रसंगात, अ, की तुला माहिती आहे का हे सगळं कसं घडतंय? यमुनेच्या काठावर घडतंय हे. यमुनेच्या काठावरच आपली झोपलेली माणसं ह्या माणसाने मारून टाकली. कृतांत, अश्वत्थामामध्ये कृतांत म्हणजे शिवाचं एक रूप चिरलं आणि त्याने ते सगळं मारून टाकलं. हे सगळं कर्मफल आहे, नियतीचा दंड आहे हा. कारण याच यमुनेच्या पाण्यामध्ये जलविहार करणाऱ्या आपल्या बायका, जेव्हा आपण या माणसांना मारत होतो, तिथल्या तक्षकासारख्या नागांना मारत होतो, तिथे आकाशात उडणारे पशु पक्षी जे होते त्यांना आपण वेचून वेचून बाण मारून खाली पाडून आगीत जाळत होतो आणि आपण फिरी फिरी हसत होतो. आपल्या बायका ते चेरिश करत होत्या आणि तेव्हा त्या म्हणजे चिअर करत होत्या आपल्याला. Yeah. हे सगळं जे आहे त्याचा परिपाक म्हणजे महाभारत युद्ध, आणि आता त्याची दुसरी परिणती म्हणजे यादवांचा नाश. हे कुठे हे कुठे आहे मग सर? महाभारतामध्येच शेवटी महाभारतामध्ये एका ठिकाणी हे नमूद केलेलं आहे ब्रीफली. आणि त्याच्यावर प्रोफेसर मेहेंदळे, मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला, त्यांनी यावर मोठा निबंध लिहिलाय, नियतीचा दंड अशा नावाने. बरं. आणि त्यात पर्यावरण विषयक जाणीवा पण सटली दिसतात. म्हणजे आपण निसर्गाशी खेळतोय तर निसर्ग आपल्याला बरोबर त्याचं कमबॅक जागेवरती असतं, आणि म्हणजे ते आपल्याला जागेवर आणतो. तर अ, कुरुकुळाचा नाश हे अर्जुनाच्या पातकाचं फल आणि यदुकुळाचा नाश हे कृष्णाच्या पातक, म्हणजे कृष्ण आणि अर्जुन सुद्धा दंडे आहेत. ते नरनारायण ऋषीवरे असतील. आणि मला असं वाटतं की धर्म ही जी व्यवस्था एसोटरिक पद्धतीने किंवा थोडीशी
तिचं एक कॉस्मिक जे काही रूप आहे. मगाशी आपण ऋताचा उल्लेख केला की कर्म फल सुद्धा कर्माचा जो काही सिद्धांत आपल्याकडचा आहे तो पण या कॉस्मिक जाणीवांमधनच येतो. हे पुनरपि जननम पुनरपि मरणम जसं आहे, जसं एक गोष्ट घडली की ते परत तुम्हाला तिथे येऊन सोडते, चक्र पूर्ण होतं. तसं ते चक्र पूर्ण झाल्याचं नमूद केलेलं दिसतं महाभारतामध्ये. आणि भाष्यकारांनी पण महाभारताच्या तसं मांडलेलं आहे. आणि एम ए महेंद्र यांचा म्हणजे म महेंद्र यांचा तो लेख प्राज्ञपाठशाळेने एक प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, प्राचीन भारत समाज इतिहास किंवा समाज संस्कृती अशा नावाचं पुस्तक येतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी अ, महाभारतावरच बहुतांश निबंध आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण करत झालं का असा त्यांनी प्रश्न केलाय, किंवा हा नियतीचा न्याय नियतीचा दंड जो आहे, माधुरी सती खरंच गेली का, मग ती सती गेली असेल तर कशी गेली असेल, अशा अनेक गोष्टी त्यात त्यांनी मांडलेल्या आहेत. किंवा अ, अ, म्हणजे मराठीतलं साहित्य कोणतं हा मघाचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये हे एक अत्यंत महत्वाचं अकॅडमिक अंगाने लिहिलेलं पुस्तक, मूळ साधनांचा वापर करत. आणि मला त्याच्यामध्ये इरावतीबाईंचा परामर्श घेतलेला दिसतो, दुर्गाबाईंच्या मतांचा परामर्श दिसतो. आणि ते ते अं, ते मांडताना मेंदळे अस्सल साधनांचे पत्ते पत्ते म्हणजे संदर्भही देतात, अमुक खंडामध्ये अमुक ठिकाणी असं म्हटलंय. तर त्या हम्म. सगळ्या संदर्भामुळे तो अतिशय संदर्भ संपृक्त असा आणि अत्यंत अप्रतिम असा ग्रंथ आहे, प्राचीन भारत समाज संस्कृती. प्राज्ञपाठशाळेचं प्रकाशन आहे, 500 रुपयाला पुस्तकं मिळतात. ओके. तर अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे तो. दुर्दैवाने तो फार वाचला गेला नाही. अं, आणि माझे आणखीन एक सर होते, प्रोफेसर गणेश चित्रे. त्यांनी खूप गमतीदार गोष्ट सांगितली की महाभारतामध्ये अशा खूप गोष्टी येतात की 100 वर्ष यज्ञ केला, 1000 वर्ष यज्ञ केला वृषपर्व्याने, किंवा कोणी कोणी यज्ञ केले. खरंच यज्ञ केले असतील का असे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, हे सगळं फेकाडपंथी आहे. कारण ते म्हणतात की, आणि याला पुरावा ते काय देतात की यज्ञीय शास्त्र जे काय आहे, नियम आहे, त्यामध्ये राजमहिषी म्हणजे पटकन आणि सोबत नसेल तर अश्वमेध यज्ञ करताच येत नाही. आणि जर यज्ञ विशिष्ट पद्धतीने झाला नाही तर त्याचं फळच मिळत नाही. त्यामुळे जर रामाने असा पुतळ्याला बसवून यज्ञ केला असेल तर त्याला त्याचं फळच मिळालं नसणार आहे. आणि राम बिंग राम असा यज्ञ करेल का, तर हा उत्तरकांडातला प्रक्षेप असल्यामुळे हे काहीतरी घुसडलेले आहे. किंवा कालिदास वगैरेच्या कृतीमध्ये पण अशी वर्णनं दिसतात की हे यज्ञ खरंच झाले असतील का, इतके खरंच खर्च करण्या एवढ्या ॲबिलिटीज असे किती राजे असतील चक्रवर्ती ज्यांच्याकडे एवढे खर्च करायची कुवत असेल, असे फारच कमी प्रसंग असतील. ग्लोरीफाय करण्याच्या नादामध्ये राजांना आणि त्या काळाला आपल्याकडे हे सगळं अतिशय अतिरंजित पद्धतीने सांगितलं गेलं असं दिसून येतं. तर मी अजून यादीमध्ये अजून काही निबंधही ऍड करेन. आता मी हा संदर्भ दिला त्याचा पण मी होय. उल्लेख करेन. होय. अ, मघाशी मेघना इंग्रजीच्या संदर्भात मला आणखीन एक सांगावं असं वाटलं. त्याचा मेघनाशी झालेल्या पहिल्या संवादाशी पण त्याचा संदर्भ आहे. रामायण खरंच संपून जाईल का असा एक प्रश्न होता. तर रामायणात असं म्हटलंय की यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावत रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. जोवर सरिता आहेत आणि जोवर पर्वत आहेत तोवर रामकथा ही जगात चालत राहील, असं वाल्मिकींनी म्हटलंय. आता अ, शहरी अवकाशामध्ये पाश्चात्तीकरण झाल्यामुळे किंवा एकूण आपण अ, आता हे फार आपल्या मुलांपासून दूर जातोय वगैरे म्हणणं फारच काकापणा आहे, काकागिरी आहे. पण एकूण म्हणजे आपलं देशीपणा कमी होत असताना शहरामध्ये हे होताना दिसतंय. पण याच शहरामध्ये एकता कपूरचं तद्दन घाणेरडं महाभारत, त्याला प्रचंड व्ह्युअरशिप मिळालेली होती, शहरामध्ये मिळालेली होती. त्याचा जो ऑडियन्स होता तो शहरी उच्च मध्यमवर्गीय गुजराती आणि मराठी ऑडियन्स होता असं दिसतं. श्रीकृष्णाविषयीच्या अनेक मालिका आता येऊ लागलेल्या आहेत. आणि त्यात म्हणजे त्या गुजराती पद्धतीचा भडक मेकअप असलेल्या साड्या, त्या गुलाबी साड्या आणि काय काय गरबा खेळणारा कृष्ण आणि असं काय काय सगळं, अशी व्हर्जन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. मला वाटतं की हा सगळं हे रिवायवल जे असतं त्याकडे आपण थोडं निगेटिव्हली पाहत असतो की रिलिजियस कल्चरल रिवायवलिझम वगैरे वगैरे. पण ते म्हणजे हे कायमच होत आलंय ना. म्हणजे रामायण सुद्धा वेगळ्या वेगळ्या राईट. पद्धतीने पुढे का आलंय, तर त्या त्या सोशल इकॉनॉमिक कंडिशन मध्ये आपण आपण सगळंच काही काय आधुनिक पूर्णतः होऊ शकत नाही. आणि आपली आधुनिकता सुद्धा आपल्या मूळ भौगोलिकतेमध्येच अँकर्ड असते. आणि म्हणजे कल्चरल जॉग्राफीमध्ये अँकर्ड असते. त्यामुळे ती कल्चरल जॉग्राफी पुन्हा पुन्हा रिवाईव्ह होत असते. त्यामुळे रामायण या ना त्या रूपात म्हणजे अगदी मला आठवत आहे
हास्यास्पद गोष्ट आहे. रामानंद सागरांनी सुरत प्रजात्यावर केस ठोकली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की हम साथ साथ है हा सिनेमा माझ्या स्टोरीवरनं सोडलाय. आता ही स्टोरी वाल्मिकींची. त्याच्यामध्ये ते जे काही दाखवले आई आई रुसते, भावाला दूर पाठवते वगैरे वगैरे, हे रामकथेची साधर्म्य मी सांगणार आहे. म्हणजे रामकथा अशी पण येऊ शकते, म्हणजे हम साथ साथ है सारख्या सिनेमाच्या अगदी माध्यमातून पण. अगदी. तर थांब, ती आणि त्यांचा उल्लेख थांबून परत आदराने केलास का? कारण ही आदरणीयच आहे वाक्य. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडे इतक्या म्हणजे असं एकही आयाम नाही. विनोद असेल म्हणजे की यावं असं सगळं प्रकार आहे हा. पण सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे लोकांनी इतकं त्याच्याशी तो प्रेस्टिज जो केलेला आहे रामकथा हा, की तो इतक्या सहज नाही पुसता येईल का याविषयी मला म्हणजे मला खात्री आहे की इतकं सहज ते नाही विसरलं जाणार. नाही, नाही, नाही. जात. मी जरा रेकॉर्डिंग आता मी पॉज करतो. तर नर्मदा, आता तुला प्रश्न. जाती व्यवस्था, राईट? म्हणजे आपल्या भारतातल्या कुठल्याही गोष्टी बद्दल बोलायचं म्हटलं तर जाती व्यवस्थेबद्दल बोलायलाच लागतं. भारतीय समाजाचा एक मूलभूत भाग होता आणि आहे. तर रामायण आणि महाभारत यात येणाऱ्या जात आणि वर्ग या दोन्हीच्या संदर्भांबद्दल बोलू शकशील का तू? थोडंफार बोलू शकीन. पण जरा हे कठीण आहे, कारण की मला आता जात, वर्ग, वर्ण हे जे फरक आहेत त्याबद्दल खूप खात्री नाही आहे माझी. पण 4 वर्ण समजले जातात महाभारतात सुद्धा. काही त्यांच्यामधले म्हणजे जे काय फरक आहेत आणि त्यांना ज्या प्रकाराने वागवलं जायचं ते खूप प्रमाणात म्हणजे बरंचसं हिडन आहे, काही उघड आहे. त्यांच्यामध्ये केलेले भेदभाव हे थोडं हिडन, थोडे उघड असं. एक एक वर्ण घेत जर आपण गेलो तर ब्राह्मण म्हणशील तर महाभारतामध्ये त्यातल्या त्यात महत्वाचे फक्त 2 ब्राह्मण आहेत. एक म्हणजे द्रोण आणि दुसरं म्हणजे अश्वत्थामा. कृपाचार्य वगैरे होते, परशुराम मध्येच येऊन जातो, व्यास आहेत, पण त्यांना असं काही खूप काम नाहीये त्याच्यात. व्यासानी तर ते आपलं बीज दान केलं, त्यानंतर त्यांना तसं काही काम नाहीये. इनॉक्युलेशन. तर हे एवढेच ब्राह्मण आहेत, त्याहून काही फार ब्राह्मण नाही. त्यांचा अर्थातच महाभारत कथेवरती खूप मोठा त्याचा पगडा आहे ह्या 2 ब्राह्मणांचा. त्यानंतर पण कथा ही मुख्यतः क्षत्रियांची. सगळे क्षत्रियच आहेत आणि ते क्षत्रियच, त्यांची वागायची पद्धत सुद्धा क्षत्रियी आहे असं समजायला हरकत नाही. आता सूत म्हणजे काय ह्याबद्दल थोडं माझ्या डोक्यात कन्फ्युजन आहे, कारण की सूत हे एक मायबापांपैकी एक जण, शक्यतो पुरुष, हा क्षत्रिय, पण दुसरा कोण, कधी कधी ब्राह्मण, कधी कधी नॉन ब्राह्मण पण असावा, अशा लोकांची आपत्ती ह्यांना सूत समजले जायचे. तर सूत खूप आहेत महाभारतामध्ये. कर्ण तर आहेच. संजय आहे जो धृतराष्ट्राला, ज्यांनी सगळ्या युद्धाचा डिटेल मध्ये कॉमेंट्री दिली, लाईव्ह तो टेलिकास्ट. संजय. हा, लाईव्ह टेलिकास्ट केला तो. नंतर विराटाची राणी सुदेशना, ती सूत होती. तिचा भाऊ कीचक, तोही सूत होता. युयुत्सू, जो धृतराष्ट्राच्या दासीपासून झालेला मुलगा युयुत्सू, जो नंतर पांडवांना जन्म मिळाला, तो सुद्धा सूतच होता. तर असे सूत बरेच आहेत. त्यांच्याबद्दल म्हणजे सूतपुत्र हा शब्द साधारण हेटाळणीच वापरलेला दिसतो. पण सूतपुत्रांमध्ये आणि सूतकन्यांमध्ये सुद्धा काय प्रकारचे भेदभाव केले जायचे हे माझ्या डोक्यात स्पष्ट नाहीये. म्हणजे विदुराला राज्य नाही मिळालं कारण तो सूतपुत्र होता, पण ऍट द सेम टाइम कर्णाला राज्य देण्यात आलं होतं अंगदेशचं. सुदेशना राणी होती, ती पण सूतच होती. तर त्यामुळे आता कुणाला कसं वागवलं जायचं ह्याच्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इतर ऍस्पेक्ट्स पण असतीलच.
दुसरे जे लोक यायचे, लोक बरेचदा दिसतात महाभारतात, ते म्हणजे निषाद. आणि निषाद किंवा राक्षस, निषाद आणि राक्षस हे दोघेही मोस्ट प्रोबेबली आदिवासी असणार. ते शूद्र पण नाहीत आणि वैश्य पण नाहीत, पण आदिवासी. आणि निषादांबद्दल काही काही अगदी हार्ट ब्रेकिंग गोष्टी आहेत. एक तर एकलव्याची गोष्ट आहेच, आपल्याला माहिती आहे, तो निषाद होता. दुसरं म्हणजे जेव्हा लाक्षागृहातनं पांडव पळून गेले कुंती बरोबर, त्यावेळेला लाक्षागृहात रात्री झोपायला आलेली एक निषादीण आणि तिची 5 मुलं ते लाक्षागृहात झोपले होते. आणि ह्याचा पूर्ण विचारपूर्वक फायदा घेऊन त्यांनी लाक्षागृहाला आग लावली आणि ते पळून गेले. त्यामुळे पुढे ज्यांनी कोणी लाक्षागृहामध्ये जाऊन चेक केलं, त्यांना ते 6 शव सापडली आणि त्यांना वाटलं हे सगळे मेलेत. तर हा अगदी निर्घृणपणे त्यांची हत्या केली. तर असे निषादांचे बरेच उल्लेख आहेत. महाश्वेता देवींनी एक पुस्तक लिहिलंय, आफ्टर कुरुक्षेत्र 3 स्टोरीज. आता हे ओरिजिनली त्यांनी त्यांच्या भाषेत लिहिलं असणार, पण मी इंग्लिश भाषांतर वाचलं. त्याच्यामध्ये त्यातली पहिलीच कथा ह्याच्याबद्दल आहे आणि ती अगदी विचित्र आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तिच्या आयुष्याच्या शेवटी कुंती थोडीशी भ्रमिष्ट झालेली अशी जंगलामध्ये, तिथे धृतराष्ट्र आणि गांधारी बरोबर असते, विदुराबरोबर सुद्धा. तर कुंती अशीच भ्रमिष्ठासारखी जंगलात फिरत आयुष्यामध्ये आपण काय काय चुका केल्या, काय काय पापं केली हे ती बडबडत असते. आणि आजूबाजूला निषादी असतात, त्या तिथे लाकूड गोळा करायला, काहीतरी इतर कामं करायला त्या आजूबाजूला असतात. ती पूर्ण दुर्लक्ष करते त्याच्याकडे. म्हणजे ते आहेत नाहीत, जंगली माणसं आहेत, ती पूर्ण दुर्लक्ष करून ती बोलत असते. आणि तिची अशी समजत असते की ह्यांना काही कळत नाही. आणि शेवटी ती निषादी तिला हसते आणि म्हणते की तू एक सगळ्यात मोठं जे पाप केलेस त्याबद्दल तू एक शब्द नाही काढलेला, आणि हे ते पाप आहे. तू एवढे मारलेस लोक तुझ्या स्वतःच्या फायद्यासाठी, त्याबद्दल तू तू विसरलीस की हे तू केलंयस. तू विसरलीस की हे पाप आहे, तुझ्यासाठी हे पापही नाही. असं ते. मग त्यानंतर त्याच्यामध्येच अजून एक, त्या पुस्तकामध्ये अजून एक गोष्ट आहे जी पण फार मला आवडली. ती पंचकन्या नावाची आहे. तर पंचकन्या हे नाटक आहेत ऍक्च्युली. तर पंचकन्यामध्ये त्यांनी 5 बायका ज्या कुरुक्षेत्रामधलं युद्ध झाल्यानंतर त्यांचेही नवरे मेले आहेत आणि त्या कुठल्या तरी दूरदेशीहून आलेल्या त्या बायका आहेत. त्या नवऱ्यांना शोधत आल्या आहेत, नवऱ्यांचं काय झालं पाहायला आल्या आहेत आणि नवरे मेले आहेत. ह्या सगळ्या युद्धामध्ये जसे बाकी सगळे मेले तसे तेही मेले. तर ह्या पण त्यांना ते भलं मोठं कुरुक्षेत्र, ती जमीन चिता जाळल्यामुळे गरम झालेली आहे आणि हार्ड झालेली आहे, तर ती क्रॉस करणंही त्यांना शक्य नाहीये. तर अशा त्या तिथे घुटमळत आहेत. अशा वेळेला त्यांना बोलवलं जातं की उत्तरा ही अभिमन्यूची बायको, आता अभिमन्यू पण मेलाय, ती पण विधवा आहे आणि ती प्रेग्नंट आहे, गरोदर आहे आणि ती गोंधळलेली आहे, दुःखी आहे. तर तिला थोडे वेगळे चेहरे दिसावेत म्हणून ह्या 5 जणींना बोलवलं जातं तिच्याशी बोलायला, तिच्याशी गप्पा मारायला. आणि त्या काही महिने तिच्याबरोबर राहतात. आणि त्या दोन्ही प्रकारच्या बायका म्हणजे ह्या शेतकरी कुटुंबातल्या, त्यांना परत जाऊन शेतीकडे लक्ष द्यायला आसुसलेल्या असतात. त्यांना परत जाऊन कामं असतात, कदाचित त्यांना पुन्हा लग्न पण करायची चान्स असतो आणि त्यांना त्याबद्दलही त्या विचार करत असतात. अशा त्या आणि उत्तरा, जिला काहीही नसतं भविष्यात, पुढे काहीही बघण्यासारखं नसतं. तिला होणारं बाळ सुद्धा पहिल्या काही महिन्यामध्ये कुठल्या तरी इतर सुईणीला दिलं जाईल, अशी परिस्थिती असते. तर त्या दोघींमधलं, म्हणजे त्या 2 प्रकारच्या बायकांमधला फरक फार चांगला दाखवलाय. तर असं अशा ह्या म्हणजे हा बोल. तर त्या 2 प्रकारच्या
उत्तरा आणखीन या 5 बायका यांच्यामधल्या फरकाबद्दल बोलत होतीस. हा, तर ह्यांच्याबद्दल त्यांचं संभाषण आणि त्यांच्यातले फरक फार चांगले दाखवलेत. महाश्वेता देवी मस्तच लिहितात. त्यांनी आदिवासींबरोबर खूप काम केलंय आणि त्यामुळे त्यांच्या लिखाणाला अशी एक धार आहे जी मला फार आवडते. त्यानंतर राक्षस हे लोक तर दोन्ही कथानकांमध्ये बऱ्यापैकी येतात. महाभारतापेक्षा सुद्धा रामायणात जास्त येतात. तर रामायणामध्ये लंकेशी काही संबंध याच्या आधी सुद्धा राम लक्ष्मणांना बरेचदा हे ऋषी मुनी येऊन बोलवून घेऊन जायचे की आमच्या यज्ञवेदीवरती हे राक्षस येऊन पाणी टाकून ते विझवून टाकतात. मग त्याच्यावरती ते रक्त आणि मांस टाकतात आणि आम्ही मंत्र म्हणत असताना ते जोरजोरात ओरडतात. तर तुम्ही येऊन आम्हाला वाचवा, आमची यज्ञवेदी साफ ठेवा. हे दोघे राजपुत्र जाऊन बरेचदा त्यांनी हे काम केलेलं असतं. तर हे कोण होते राक्षस ह्याबद्दल मला तरी अजून कळलेलं नाहीये. पण एक पुस्तक होतं आमच्या घरी, मला त्याचा रेफरन्स सापडत नाहीये, पण हिंदू संस्कृती, सिंधू संस्कृती आणि ऋग्वेद असं त्याचं नाव मला आठवतंय. कदाचित भाषांतरित पुस्तक होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी राक्षस आणि रक्षक ह्यांचा ओरिजिन एक असावा असं एक सजेस्ट केलेलं आहे. पण सीता जोस्यम ह्या नाटकामध्ये सीतेच्या तोंडी राक्षस हे जंगलातले मूळ रहिवासी असणार आणि ते जंगल तोडून भूमिपूजनासारखे यज्ञ करणाऱ्या ऋषींशी त्यांचं सतत भांडण चाललेलं असतं आणि ते पूर्ण होऊ नये यज्ञ म्हणून ते सारखे तिथे व्यत्यय आणत असतात त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर त्या नाटकामधली जी ब्राह्मण आणि राक्षस यांच्यातली भांडण आहेत ती आद्य लँड ग्रॅब, शहरीकरण ह्यामुळे झालेली असावीत असं कारण वाटतं. तर म्हणजे आपण इतरही अनेक जण हा आर्य जेव्हा युरोपात सुद्धा गेले जेव्हा पहिल्यांदा, तेव्हा त्यांनी जंगल जाळणं हा त्यांचा म्हणजे दॅट वॉज समथिंग दॅट दे डिड बिकॉज त्यांचे रथ असायचे. आणखीन ते रथ जंगलात जायचे नाहीत, ते प्रेरी सारख्या गवताळ प्रदेशात जायचे. त्याच्यामुळे जंगल जाळणं हा त्यांचा एक इट वॉज अ पार्ट ऑफ द वे दे कॉलनाइज्ड अ पर्टिक्युलर प्लेस. तर हे सगळं फार जुळतं तुझे म्हणतेस हम्म. त्याच्याशी. आणि इतर जे वर्ग आहेत म्हणजे आता माकडं, हेमंत बोलत होता माकडांबद्दल, अस्वल, नाग वगैरे, त्यांच्या कास्ट बद्दल काहीच मला माहिती नाहीये. म्हणजे त्यांचे कास्ट काय होते तर कधी कधी तर ते म्हणजे अर्थात नवीन वेगळ्या स्पीशीज असाव्यात तसंच त्यांचा उल्लेख केला जातो आणि आपण पाहिलेली चित्र वगैरे सुद्धा त्या वेगळ्या स्पीशीजच असाव्यात असं तेच असतं. म्हणजे हा फॅन्टसी आणखीन चमत्कार किंवा यातला भाग आहे का माणसांच्या जातींना रेफर केलेला भाग आहे, हे अवघड आहे अवघड आहे सांग. सामनं. राईट. आणि खांडवदाह हे महाभारतातलं कथानक तर त्याच्यामध्ये ह्या दोघांनी मिळून असंख्य प्रकारचे प्राणी मारले, त्यात असंख्य प्रकारचे आदिवासी पण मारलेच. तर या ओके. याचं थोडं मी ऍड करतो ह्या खांडववन प्रसंगामध्ये. इरावतीबाईंनी त्यांच्या युगांतमध्ये अं, मयसभा, बहुतेक मयसभा चॅप्टर जो आहे मयसभा नावाचा, हम्म. त्याच्यामध्ये या खांडवनावर चर्चा केलेली दिसते. आणि त्यांनी मांडलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे. ते असं म्हणतात की अं, त्यांनी या सगळ्या माणसांना, म्हणजे त्यांना अर्थातच खांडव प्रस्थ जे काही आहे, जे आता आपण लेटेस्ट जातीकडे थोडं वेगळ्या पद्धतीने पाहू. पण म्हणजे ही सगळी वैदिक धर्माचं आचरण, आपण आर्य शब्द नको वापरायला कारण तो आता कालबाह्य झालाय. पण हे जे काही कल्चरल प्रिव्हिलेजेस लाभलेले वैदिक उपासना करणारे जे वर्ग होते, जे कदाचित बाहेरनं आले असतील किंवा काय जे काय असेल, ही जी मंडळी होती म्हणजे वेदधर्माचं आचरण करणारी, ही सगळी मंडळी अर्थात त्यांना त्यांचं जे काही पॉलिटिकल सिस्टीम त्यांनी उभ्या केल्या त्याच्या विस्तारासाठी त्यांना जमीन हवी होती. आता महाभारताची कथा सांगते आपल्याला की अ, ययाती जो पांडवांचा अ, अ, हे होता, पूर्वज होता, पूर्वज. त्याने आपल्या राज्याची विभागणी करून खांडव प्रस्थाचा जो भाग आहे तो कोणाला तरी दिला होता, कोणत्या एका मुलाला. आणि ते राज्य तू घे असं युधिष्ठिराला धृतराष्ट्र सुचवतो. आणि मग त्याला कळतं अरे हा आपल्यावर अन्याय आहे आणि हे तर सगळं मुरमाड ओसाड जमिनी किंवा नुसती जंगलं आहेत,
निरुत्पादक असा भाग घेतला जातो. त्यामुळे ते आपल्याला मोकळं केलं पाहिजे. इरावतीबाईंनी असं त्यात म्हटलंय की कदाचित तिथल्या लोकांना, तिथल्या नाग गणांना म्हणजे आता गंमत काय होते की ह्या सगळ्या लोकांना, ट्रायबल लोकांना मारलंय, पशुपक्ष्यांना मारलेलं आहे, ह्यात काही शंकाच नाही. ते मारण्याचं कारण काय आहे की कदाचित, किंवा रादर असं आहे, कदाचित नाही, की ही सगळी, या सगळ्या ज्या मूल्य व्यवस्था आहेत किंवा हे जे धर्म आहेत, म्हणजे आपण शरणागत आलेल्या माणसाला अभय द्यावं, एक बेसिक त्या काळाचा एक नियम होता त्या काळातला. पण ते कोणासाठी होते? तर ही पण, समजा आपण तक्षक नागासारखा माणूस आपण गृहीत धरू की तो शत्रूच होता यांचा, किंवा असं काही असेल, किंवा अश्वसेन नावाचा एक नाग होता, तो पुढे महाभारत युद्धामध्ये पण सामील झाला, कर्णाच्या भात्यामध्ये बाण बनून गेला. तर अशी लोक वाचली ज्यांना काही पॉलिटिकल वजन होतं. पण जी माणसं, सामान्य माणसं होती, त्यांनी 100% गयावया केला असेल अर्जुनाकडे आणि कृष्णाकडे, आणि त्यांना त्यांना अभय का मिळालं नसेल, तर कदाचित त्यांचं मनुष्यत्वच ह्या इलिट लोकांनी नाकारलेलं आहे. आणि त्यांना हा अधिकारच नाहीये, गयावया केल्यावर अभय देणं किंवा शरणागतीचा अधिकारच त्यांना नाहीये. त्यामुळे ती जाती व्यवस्था जी आहे ती अशा पातळीला नृशंस आणि भयंकर आहे की त्यांचं मनुष्यत्वच नाकारलेलं आहे. आता मनुष्यत्व नाकारण्यामध्ये पुन्हा त्यांचं वाईल्ड असणं किंवा टोटेम घेऊन राहणं, अशा, किंवा त्या टोटेम्स भोवतीचं गूढत्व, त्यातनं असलेली एक मॅजिकच्या अंगाने वाटणारी भीती, इन्सिक्युरिटी, अशी अनेक कारणं देता येतील. पण आणि ती कारणं कदाचित त्यांच्यासाठी संयुक्तिक असतील त्या काळात. पण शेवटी काय आहे की तुम्ही सजीव हानी करताय आणि माणसं तुम्हाला शरण येत आहेत, तरी तुम्ही त्यांना सोडत नाही आहात. ही जी क्रूरता आहे, ती क्रूरता उघड उघड त्या वर्गव्यवस्थेचं द्योतक आहे. आजही अ, दिसते. आजही दिसते ते अर्थातच. आणि त्यांनी जसं ते शस्त्र त्यांनी हातामध्ये घेतली आहेत. त्यामुळे आपल्याला ते नक्षल किंवा काय जे काय, हे कुठेही समर्थन करायचं नाही नक्षलवादाचं, अजिबातच. पण म्हणजे ह्या प्रतिक्रियात्मक ज्या चळवळी आहेत, हिंसा चळवळी, त्याची पण पृष्ठभूमी या अशा इलिट अर्थकारणाची, राजकारणाची आणि वर्गकारणाची आहे. इतकंच मला सांगायचं होतं. ओके. मेघा, तुला काय म्हणायचं होतं? नाही नाही, तू जे सांगत होतास ना की त्यांचं मनुष्यत्वच नाकारलं गेलं असं दिसतं. तर म्हणजे ग्रीकांनी लोकशाही सुरू केली असं आपण म्हणतो, पण त्यातही मतदानाचा अधिकार कोणाला होता? फक्त गुलाम हो, नसलेल्या लोकांना. गुलाम हे लोकांमध्ये गणलेच जात हो. नव्हते, त्यामुळे त्यांचं मनुष्यत्वच नाकारलेलं होतं एका प्रकारे. सो मला वाटतं हेच इरावतीबाई म्हणतात ना त्याच्यात, की आपण, हो, माणसाला नियम आहेत, पण माणसांच्या बाहेर जे इतर आहेत, बाहेरचे आहेत, ते मुळात आपल्यासारखे नाहीत, ती माणसंच नाहीत असे गृहीत धरून पुढे जातात. म्हणजे मग नियम लावण्याकरता एक छोटासा समूह हो. बनतो. कदाचित असं आहे की महाभारत काळातली किंवा एकूण आर्ष काळातल्या ज्या समाज व्यवस्था आहेत, त्या समाजव्यवस्थांचा समाज व्यवस्थांच्या जाणीवा या फक्त स्वकीयांपुरत्याच मर्यादित होत्या. त्यांच्या मनुष्यत्वाच्या जाणीवा सुद्धा तेवढ्याच मर्यादित होत्या. त्यामुळे हम्म. आपण मुख्य महाभारताचा, रामायणाचा विचार करू, आपण शंभुकाविषयी पण कदाचित बोलू. पण Right. 2-3 महत्वाच्या गोष्टी आपण कदाचित चर्चेला घेतल्या नाहीत. एक भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये हम्म. जाती व्यवस्थेचा प्रश्न, एक तर गुणकर्म विभागशः असं म्हटलंय. हे गुणकर्म विभागशः त्या काळात नव्हतंच, ते जन्माधारितच होतं. त्यावरूनच सूत वगैरे, म्हणजे सूत हे ब्राह्मण स्त्री आणि क्षत्रिय पुरुषापासून निपजलेली प्रजा असं वगैरे म्हणतात. आपल्याकडे ही खोड आहे, ही एखाद्या गटाचं, एखाद्या समूहाचं किंवा व्यक्तीचं हनन करायचं असेल तर त्यांच्या बायोलॉजिकल जन्माविषयीच प्रश्न उभे करायचे, किंवा ते काहीतरी इलिजिटिमेट पद्धतीने समोर आणायचं, असं काहीतरी एक आपल्याकडे खोड दिसते. तर ते कदाचित तसं नसेलही, संकर नसेलच. पण भगवद्गीतेमध्ये संकरो नरकायैव असं इतकं असर्टिव्हली कृष्ण सांगतो सारखा, आणि अमुक अमुक गोष्टी केल्या की संकर होईल, आणि संकर हा नरका प्रति घेऊन जाईल. हा केऑस जो आहे, तो केऑस कशामधला केऑस आहे? तर विशिष्ट हितसंबंध राखून असलेल्या व्यवस्थांमधला केऑस नकोय त्यांना, तो नरक आहे. त्यामुळे बरं, ह्या केऑसमध्ये केवळ वैदिकेतर किंवा विशिष्ट त्या, बरं, वैदिकेतर म्हणजे जे एलिट आहेत, कारण वेदाचं आचरण करणाऱ्या सामान्य माणसांचा विचार कितपत झाला याविषयी शंकाच आहे. पुन्हा गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 27-28व्या किंवा 32वा श्लोक आहे. माम ही पार्थ व्यपाशित्य येपिसी पाप योनयः. त्याच्यात थोडंसं आधी मी सांगतो. कृष्ण सांगतो असं की जे कोणी माझी पूजा करतील, म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम
जे मला पत्र पुष्प फलं देतील त्यांना मी तसं फल देतो, वगैरे वगैरे वगैरे. आता पुढे तो असं म्हणतो की जे कोणी मला शरण येतात त्या सगळ्यांचाच मी अल्टिमेटली उद्धार करतो. त्यांचं काय जे काही भोगायचं असेल ते भोगणं बिगणं असेल, पण अल्टिमेटली दे विल रीच मी, दे विल रीच टू माय, काय म्हणतात, माय वर्ल्ड. आता तो म्हणतो की अपिचेत सुदूराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य हा सम्यक व्यवसितो सहा. एखादा माणूस दुराचारी असेल, गुंड मवाली असेल, पण तो माझी अनन्य भावाने पूजा करत असेल तर साधुरेव समंतव्य हा, तो साधूच आहे असं मानावं आणि त्याची मी व्यवस्थित त्याची मोक्षाची सोय लावून देतो. आता हा दुराचारी, दुष्ट वगैरे अनाचारी माणसांसाठीचा श्लोक आहे. एक पुढचा श्लोक असा आहे, हा, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति. तो अगदी माझी कृपा झाली की लगेचच तो धर्मात्मा होतो आणि शाश्वत शांतीपर्यंत जातो, मोक्ष मिळतो. आणि कौंतेय प्रतिजानीही नमे भक्त प्रणश्यती. अरे कौंतेय लक्षात घे, माझे भक्त कधीही नाश पावत नाहीत. इथपर्यंत ठीक आहे. पुढे जो म्हणतो श्लोक तो फार गमतीदार आहे. म्हणजे दुराचारी माणसांना तो मुक्ती देणार आहे, पण माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्याः तथा शूद्राः तेपि यान्ति परांगती. म्हणजे माझ्या आश्रय घेतल्यावर दुराचारी माणसाचं काय होतं सांगितलंच, पण जे पापी योनी आहेत ना, हा, म्हणजे कोणत्या, तर स्त्रिया, वैश्य आणि शूद्र, त्यांचाही मी उद्धार करतो. वाव. म्हणजे जाती व्यवस्थेची कन्सेप्ट फक्त आपण पॅट्रिआर्कल जात व्यवस्था अशी घेतली आहे, पण त्याच्यामधला लिंगभाव सुद्धा जो आहे, म्हणजे जन्मावरनं जर जाती असेल तर ती लिंगाधारित पण आपण मानली तर स्त्रियांचं स्थान तर शूद्रांपेक्षा बदतर आहे. म्हणून संस्कृत नाटकांमध्ये अगदी ब्राह्मणाची बायको जरी असेल किंवा क्षत्रियाची पट्टराणी जरी असेल तरी ती संस्कृतात बोलणं तिला अलाउड नाही. कोणतंही नाटक आपण पाहिलं तर ती प्राकृतात बोलते, तिच्या मुखीचे संवाद जे आहेत ते प्राकृतामध्ये असतात, कारण तिला तो अधिकारच नाही. आणि मग कृष्ण म्हणतो की त्यांना, म्हणजे परंपरेने काय केलंय की त्यांनाही मुक्तीचा अधिकार आहे ना, त्यांनी पुराणं वाचावी. पुराणं पण संस्कृतात आहेत, पुराणं संस्कृतातनं मराठीत प्राकृतात आणायची नाहीत, त्यामुळे तो पण अधिकार एका अर्थी नाहीच आहे खरं तर. हा, म्हणजे स्त्रियांचं स्थान आणि मग वर्णव्यवस्थेतला शूद्र आणि इतर म्हणजे मला असं वाटतं की शूद्रांविषयीचे अॅट्रॉसिटीज भयंकर आहेतच, पण स्त्रिया आणि जे वन्य जमाती आहेत त्यांच्याविषयीच्या अॅट्रॉसिटीची नोंदच नाहीये. म्हणजे डॉक्युमेंटेड गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्याला ह्या अॅट्रॉसिटीज किती भयंकर आहे, कारण त्यांना काहीतरी प्रतिनिधित्व आहे थोडंफार तरी. पण स्त्रियांना काय प्रतिनिधित्व आहे, किंवा निषाद वगैरे म्हणलं की काय प्रतिनिधित्व, काहीच नाही, झिरो. त्यामुळे जाती व्यवस्थेचं बरं दुसरं म्हणजे हे, आपण हे सगळं उदात्तीकरण, रामायण जपलं पाहिजे, छान, सगळं छान आहे, पण त्याची दुसरी एक बाजू अशी आहे की हे सगळं एका फ्युडल स्ट्रक्चरमध्ये घडतंय आणि त्या सगळ्या फ्युडल स्ट्रक्चरमध्ये जमिनी आणि पुरुष प्रधान हक्क हे ते क्षेत्रज्ञ न्यायामध्ये पण, सॉरी, बीज क्षेत्र न्यायामध्ये पण तेच आहे. त्या होय. ते बीज, बरं म्हणजे पुरुषाचं बीज असतं तर स्त्री बीज पण असतं हे आता बायोलॉजीने सांगितलं आपल्याला ना, पण पुरुषाचंच बीज असतं आणि बाईकडे फक्त शेत असतं, अशीच धारणा त्या काळात असल्यामुळे किंवा निर्माण झाल्यामुळे फक्त बाईकडे पण बीज. नसतं. बाई हे शेत असतं आणि त्या हा, शेताची मालकी एक्झॅक्टली. अजून हो, कुणाकडे तरी असते. हो. राईट. त्यामुळे बीज फक्त पुरुषाकडे असतं हाही समज इतका दृढमूल होता. त्यामुळे त्या जातींमध्ये काहीतरी म्हणजे थोडा एक त्याला एक डॉक्युमेंटेड प्रतिनिधित्व आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये काहीच नाही. ही जास्त भयान गोष्ट मला वाटते. सुनीताबाईंनी त्यांच्या आहे मनोहरतरी मध्ये जे म्हटले त्याची आठवण झाली. त्यांनी दलित कवींना उद्देशून असं म्हटलंय की तुम्हाला तरी आमचं दुःख समजेल असं वाटलं होतं, कारण आमची दुःख तुमच्याच जातीची आहेत, पण दुर्दैवाने तसं घडलेच. आम्ही दलिताहून दलित आहोत असं त्यांचं वाक्य आहे त्याच्यात. या. दुसरी एक गोष्ट तू गीतेबद्दल बोलत असताना मला आठवली. मला वाटतं व्यासपर्वामध्ये दुर्गाबाईंनी हे सांगितलेलं आहे की गीतेबद्दल बोललं जातं पुष्कळ, पण नंतर युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण आणि अर्जुन शिकारीला म्हणून जातात आणि मस्त शिकार करतात, दारू बिरू पितात आणि ते अशा अवस्थेत बसलेले आहेत की श्रीकृष्ण, द्रौपदी आणि एका कुणाच्या तांगड्या कुणाच्या अंगावरती आहे, त्याचा काही पायपोस नाहीये, अशा प्रकारे ते मजा करतात. बेसिकली दे आर हॅव्हिंग फन. तर तेव्हा अर्जुन त्याला विचारतो की अरे तू गीता सांगितली ना मला, तेव्हा काय बोलत असते. तर तेव्हा कृष्ण म्हणतो की अरे तेव्हा तू लोक जागेवर नव्हतं तुझं, म्हणून तुला पटवायला काहीतरी सांगितलं, बरोबर दे त्यात, त्याचं कुठे आता काढतोस. अशा आशयाचं वचन आहे, त्याला अनुगीता असं म्हटलं. त्यामुळे जसं
गीतेबद्दलचं महत्व आपण खूप वाढवून ठेवलेलं आहे, तसं ते महाभारतामध्ये कमी पण केलेलं आहे, अशा आशयाचा उल्लेख त्याच्यात नाही, आहेच. असं नाहीये त्याने ते महत्व खरं. तो उल्लेख असा आहे भीष्मला की आठवण घातली असं नाहीये का? अनु अनुगीता आहे आणि आणखी 3-4 गीता त्याच्यामध्ये आहेत. तो कृष्ण म्हणतो की मला ती आठवत नाही नेमकं अच्छा. तुम्ही काय बोललोय. हम्म, त्या भरात मी हम्म, बोलून गेलो. आता मला ते आठवणार नाही. मी तुला त्याचा जे काही जिस मला आठवतंय ते मी तुला सांगतो. आणि मग त्याच्यामध्ये बरेचसे हम्म, महत्वाचे मुद्दे घालून गेलेले दिसतात. पण हम्म, जातीच्या अनुषंगाने मला आणखी एक मुद्दा महत्वाचा आठवला. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जे होते त्यांनी हम्म, एकीकडे अस्पृश्यतेविरुद्ध अस्पृश्यतेचा प्रश्न पहिल्यांदा त्यांनी अजेंड्यावर आणला. अ, हम्म, काँग्रेसला सुद्धा अस्पृश्यतेचा प्रश्न काय म्हणूयात घ्यायला लावणारे पहिली व्यक्ती ही वीरा शिंदे होती. त्यांनी असं हम्म, एका ठिकाणी असं लिहिलंय की अ, जांबुवताची मुलगी जी जांबवती कृष्णाची बायको जी होती त्याविषयी त्यांनी लिहिलंय. हम्म, ते म्हणतात की तिचा मुलगा होता कृष्ण आणि त्या जांबुवतीचा शिबी. तर ते म्हणतात की शिबिराजाची आई जंबावती ही कृष्णकुलातली वासुदेवाची प्रिय भार्या होती. एवढीच तिची मूळची गाथा. तिच्यावर पुढील काळी अठ्ठकथा नावाचे भाष्य झाले ते असे: कृष्णायान गोत्रातील 10 भावांपैकी वडील जो वासुदेव त्याची जंबावती ही प्रियराणी शिबीची आई होती. क्षत्रियाने चांडालीशी विवाह केला. इतक्या या प्रस्तुत विषयावर इतका तपशीलवार स्पष्ट दाखला प्राचीन काळात दुसरा मिळणं मुश्किल आहे, वगैरे 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 त्यांनी दिलेले आहे. आणि त्यापुढे मग त्यांनी सांगितलंय की या माझ्या मतावरही अनेक समकालीन त्यांच्या अभ्यासकांनी आक्षेप घेतले वगैरे. पण शिंद्यांना असं सांगायचंय की साधारणतः ही अस्पृश्यतेची जी दाहकता होती ती कदाचित आर्ष काळामध्ये डिस्पाइट ऑल द अॅट्रॉसिटीज ह्या पद्धतीच्या विवाहांना अर्थात पुन्हा म्हणजे स्त्री विवाह करू शकत म्हणजे अनुलोम विवाह होत होते. अनुलोम म्हणजे आपण भांग ज्या पद्धतीने पाडतो केस असे खाली विंचरतो तो अनुलोम झाला. आणि प्रतिलोम म्हणजे उलटा विवाह. केस कोंबडा भाग कोंबडा केला की ते केस विस्कटतात ना, त्यामुळे तो प्रतिलोम विवाह त्याची उदाहरणं फार कमी दिसतात. निम्न हम्म, जातीच्या स्त्रीने उच्च जातीच्या स्त्रिया निम्न जातीच्या पुरुषाने उच्च जातीच्या स्त्रीशी लग्न करणं हे निषिद्ध आहे. म्हणजे ब्राह्मणाने 4 वर्णाच्या बायका केलेल्या चालतात, क्षत्रियाने तसं केलेलं चालतं. पण कथित निम्न जातीय माणसांनी अशी लग्न केलेली परंपरेला खपत नाही. त्यामुळे महाभारतात तर मला असं वाटतं की महाभारताच्या जात व्यवस्थेवर महामहोपाध्याय काण्यांनी प्रचंड लिहिलेलं आहे. पण त्याच्याही पलीकडे मला असं वाटतं की पुष्कळ येट टू बी एक्सप्लोर्ड. कारण इतक्या जातींचे उल्लेख आहेत, इतक्या वंशांचे उल्लेख आहेत, त्या वंशांचा वर्णव्यवस्थेमध्ये झालेला समावेश त्यांना एक्सक्लूड करणं म्हणजे बहिष्कृत करणं अशा इतक्या इतक्या अनेक्डॉटल गोष्टी महाभारतामध्ये येतात त्याविषयी. आणि त्यातून एका म्हणजे त्यातलं चांगल्या वाईट हा भाग आपण घेतला चर्चेला. पण एकूण समाजातली गतिमानता जी आहे जाती व्यवस्थांमधली गतिमानता जी आहे ती पण एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण सगळेच काही आपण सगळे ब्राह्मण काही वसिष्ठाचे वंशज आहेत असं अजिबातच नाहीये. त्यामुळे ह्या ज्या प्रक्रिया आहेत समावून घेणं आणि बाहेर काढणं ह्याचा सुद्धा महाभारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संदर्भ दिसतात. त्यामुळे जाती व्यवस्थेचा हम्म, विचार शोषणाच्या अंगाने केलाच पाहिजे. पण या गतिमानतेच्या अंगाने पण रामायण हा एक महत्वाचा सोर्स आहे ती गतिमानता समजून घ्यायला असं मला नमूद करायचं. हम्म. याच्याविषयी तुझी काही म्हणजे पुस्तकांचे संदर्भ असतील तर दे, आपण यादीत ऍड करू. हो तू आता काण्यांच्या लेखनाचा उल्लेख केलास. हा, हा. हो तर मग आपण आता नर्मदाकडे येऊया परत. अम, याच्याबद्दल तो आधी जरा बोललेस, पण त्याच बद्दलचा हा प्रश्न आहे की या महाकाव्यात बऱ्याचशा गंभीर, डार्क म्हणता येतील अशा गोष्टी आहेत. अम, ह्या या बऱ्याच पात्रांनी त्यांचे त्यांना अतिशय दुःख पचवलेलं आहे, शाप पचवलेले आहेत, त्याच्यात वर आहेत. याच्याबद्दल तुला बोलता येईल का? हो, पण मला असं नेहमी जरा ती भांडारकर आवृत्ती न वाचल्यामुळे असलेले माझ्या डोक्यात बरेच प्रश्न आहेत. म्हणजे माझा सगळा मी जो अनुमान काढलाय तो सगळा मी वाचलेल्या इतर व्हर्जन्समुळे आहे. त्यामुळे खऱ्या ओरिजिनल महाभारतामध्ये काय मी पूर्ण इव्हन भरताड भरलेलं महाभारतही मी पूर्ण वाचलेलं नाही. पण तर त्यामुळे मला ठामपणे बोलणं कठीण वाटतं. पण तरी सुद्धा पर्सनल पेन किंवा सगळ्या ह्या
त्यातल्या वेगवेगळ्या पात्रांनी त्यांना जे काय त्यांच्या आयुष्यात सहन करावं लागलं, त्यातनं जावं लागलं, त्याबद्दल मी थोडं बोलते. आता कर्णाबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती असतं आणि थोड्याफार प्रमाणात आपण सगळे त्याच्या दुःखात समाविष्ट झालेलो असतो, कारण की कर्णावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत आणि कर्णाबद्दल लिहिणारे पण असंख्य लेखक आहेत. त्यामुळे कर्णाची कथा खूप लोकांनी लिहिली आणि आपण सगळ्यांनी ती वाचली पण. त्यामुळे कर्णाचं दुःख त्या मनाने आपल्याला, आपण त्याला स्पर्श केलेला आहे. पण इतरही अनेक पात्र आहेत ज्यांची काही दुःख आपल्याला कळू शकतात. म्हणजे आता द्रौपदीचा तळतळाट, तिच्यावरती नाथवती अनाथवत असं जे ती सारखी म्हणत असते, एवढे 5-5 नवरे असून मला अनाथासारखं तुम्ही सोडलं. तर ती द्रौपदी, चिडचिड करणारा भीम, की दुर्योधना हे युधिष्ठिराचे हात जाळतो मी आता, कारण की त्यांनी हे फासे घेऊन द्यूतामध्ये सारखा हारतोय, मी त्याचे हात जाळतो, घेऊन ये अर्जुना, जरा कोळसा घेऊन ये, असं म्हणणारा भीम. हट्टी दुर्योधन. आणि दुर्योधनाचं पण मला थोडं समजू शकतं, कारण की खरं पाहिलं तर तो राजा आहे, त्यांनी राज्य चालवलेलं आहे आणि त्याचा बापही अर्थातच, बापाने राज्य चालवलं, पण आंधळ्या धृतराष्ट्राकडनं किती होणार, त्यामुळे मग कदाचित दुर्योधनानेच चालवलं. आणि आता हे येऊन पांडव ते मागतायत. तो हट्टी दुर्योधन, पुत्रवेडा धृतराष्ट्र, हे सगळं आपल्याला समजू शकतं. आपण आसपास ह्याची उदाहरणं पण पाहिलेली असतात. पण इतर अशी अनेक पात्र आहेत ज्यांच्या दुःखांना तोंड नाही फोडलेलं. आणि उदाहरणार्थ आंबेच्या दुःखाला जरा तरी तोंड फुटलंय. आंबेला सगळ्यांनी टाकलं, कोणालाच ती नको होती आणि तिचा इतकं तिचा डिसरिस्पेक्ट केलाय. म्हणजे मला सुद्धा ते वाचताना असा शहारा येतो की आई कसं वागतायत तिच्याशी ते सगळे, एकानंतर एक सगळे पुरुष तिच्याशी कसे वागतात. आणि मग ते जाळून घेते स्वतःला. तिच्याबद्दल पण ती बोलते तरी, ती सगळ्या पुरुषांकडे जाऊन तिला काय हवंय ते मागते तरी. शिखंडीचं काय, शिखंडीबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. मला तर शिखंडी हा द्रौपदीचा भाऊ होता, त्याच्याबद्दल पण काहीच बोलत नाही. शिखंडीचं मागच्या जन्मात तो बाई होता म्हणून भीष्माने त्याच्याबरोबर लढायला नकार दिला. हा काय प्रकार आहे, काही कळायला मार्ग नाही. त्याच्या तोंडी काही शब्द तरी आहेत की नाही माहित नाही महाभारतात. तर असे जेंडर आयडेंटिटी, कर्णाची इतरच आयडेंटिटी, ह्या सगळ्याबद्दल बरंच दुःख महाभारतात भरलेलं आहे. तर ज्यांना काही शब्द नाही दिले त्यांची दुःख तशी नजरेआडच राहतात. आणि म्हणूनच कदाचित आजकाल बरेच जण एक पात्र घेऊन आजकाल का भासापासून सगळ्यांनी एक पात्र घेऊन त्यांच्या बाजूनी त्या सगळ्या प्रकाराकडे बघण्याचा प्रयत्न केलाय. आता 14 वर्ष भावामागे रखडलेला लक्ष्मण, मी आय कांट इव्हन पुट माय सेल्फ इन हिज शूज. मला कळूच नाही शकत त्याचं काय चाललं होतं, कुठल्या प्रकारचा तो माणूस होता, काय प्रकारचा माणूस हे सहन करेल हे मला कळूच नाही शकत. नंतर विदुर, जो नेहमीच पर्दे के पीछे, नेहमीच, आणि सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या घटनांमध्ये विदुराचा हात आहे, पण तरी सुद्धा तो पर्दे के पीछे. त्याची स्वतःची काय महत्वाकांक्षा होती याबद्दल काही कल्पनाच नाही आहे मला तरी. गांधारी, डोळे बांधून ती बसली, पण तिच्या नवऱ्याने तिकडे कितीतरी स्वैराचार केला. कदाचित तो बघायला लागू नये म्हणून तिने डोळे बांधले का तिच्या डोक्यात येत असेल. हे सगळे तसे ज्यांना तोंड नाही फोडलेलं असं आहे, असे लोक आहेत. आणि वर आणि शाप म्हणशील तर कितीतरी विचित्र वर आणि विचित्र शाप. आता कुंती आणि भीष्म यांना मिळालेले वर, हे काय वर झाले का? म्हणजे कुंतीला कुठल्याही देवाला बोलवून तू अपत्य निर्माण करू शकतेस,
हा काय प्रकारचा वर आहे? भीष्माला तुला इच्छा मरण येईल, तुला हवं तेव्हा तू मरू शकतोस. आता ह्याच्याबद्दलही इरावतीबाई कर्व्यांनी छान लिहिलंय, फार छान लिहिलंय की भीष्माला हा का वर देण्यात येत असेल, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मॅजिकल रिअलिझमचा भाग बराच मोठ्या प्रमाणात आहे आणि तो फार आवडतो मला. आणि शाप दशरथाला तू तुझ्या, म्हणजे कोणीतरी काहीतरी चूक केलेली असते आणि त्या चुकीमुळे त्यांना शाप मिळतो की तुझ्याही बाबतीत हेच होईल. दशरथाला तू मुलाच्या विरहाने झुरून मरशील, पंडूला तू स्त्रीशी संग करताना मरशील. हा किती भीषण शाप आहे ना खरंच. भीषण शाप आहेत आणि एकापेक्षा एक भीषण शाप आहेत महाभारतात. म्हणजे आता अश्वत्थाम्याला मिळालेला शाप, त्याला काय अर्थ आहे? तुझी जखम भरणार नाही आणि तू मरणार नाहीस, असा हा शाप. तर अशा दुःखांनी भरलेली आहे ती काव्य. Very एक true. महत्वाचं पात्र जे शक्यतो रादर कधीच कोणी मांडलं नाही ते म्हणजे कौशल्या, रामाची आई कौशल्या. हम्म. सीतेविषयी अनेकांनी लिहिलंय, उर्मिलेविषयी अनेकांनी लिहिलंय, कैकेयीविषयी भासाने तिची ऍडव्होकसी केलेली दिसते आणि इतरांनी पण तिच्याविषयी सकारात्मक रूप मांडलंय, जैन जैन रामायणात विशेषतः. कौशल्याची एक अनेक्डोट मला आता आठवला नर्मदा बोलत असताना. जेव्हा राम वनात निघतो तेव्हा कौशल्या रामाला बोलवते. त्याची पूर्वपीठिका अशी आहे की दशरथाला जवळजवळ अं, 6,000, मी चुकत नसेल तर, बायका होत्या किंवा 600. मला एक्झॅक्ट फिगर आता आठवत नाही, पण अशीच 1,000 मध्ये बायका होत्या. अं, लक्ष्मणाला अनेकशे बायका होत्या. भरत शत्रुघ्नांचं असं होतं. रामाच्या इतर बायकांचे उल्लेख सापडत नाहीत वाल्मिकी रामायणामध्ये. जैन रामायणानुसार राम तीनदा रामाने लग्न केलेलं होतं, पण आपण जैनांच्या याच्यात नको जायला. तो अं, एकपत्नी राम व्रत वगैरे खरं नाही का? ते रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये एकपत्नी व्रत आहे तसे. आता कौसल्याचं काय होतं, कौसल्या ही सर्वात मोठी ज्येष्ठ राणी आणि ती म्हातारी आहे, म्हणजे दशरथ स्वतःच म्हातारा झालेला आहे, त्यामुळे ती पण पुरेशी म्हातारी आहे. आणि कैकेयी ही सर्वात यंग, तडकती फडकती जवान अशी, म्हणून ती सर्वात आवडती दशरथाची राणी हम्म, आहे. हम्म, तर हे सगळं सगळं रामायण घडतं, म्हणजे हे सगळं प्रकरण घडतं आणि राम वनात जायला निघतो फायनली. कौशल्या त्याला बोलवते आणि ती म्हणते की अरे प्लीज तू माझा विचार कर, तू लक्षात घे तुझा बाप माझ्याकडे बघतही नाहीये, मी म्हातारी झाली म्हणून. आत्ताच माझी अवस्था कैकेयीच्या एखाद्या दासीसारखी आहे, झाडू मारणाऱ्या दासीसारखी आहे. ती मला फरफटत इकडून तिकडे घेऊन जाऊ शकते, तुझा बाप मला तसंच वागवतो. हे कधी तर तू इथे असताना, तू जर मनात गेलास तर माझी अवस्था काय होईल त्याचा एकदा विचार कर आणि प्लीज जाऊ नकोस. अशी इतकी पात्र, सुमित्रेचं पात्र असंच आहे. तिला तर म्हणजे तिचा मुलगा लक्ष्मण गेलाय. शत्रुघ्न हा चेहराहीन असलेला राजकुमार आहे. हम्म, त्यामुळे तिच्या दुःखाला काही वाचा कुठे नाही दिसत. अशी हम्म, अनेक पात्र. आणि सर्वात मोठं मला असं वाटतं की सर्वात मोठं दुःख जे आहे ते व्यासांचं दुःख आहे. हम्म, म्हणजे त्यांची आयडेंटिटी पासून मुद्दा आहे. पराशराचा मुलगा आईपासून दुरावला लहानपणीच. हम्म. हम्म, आई हवं तेव्हा बोलवेल आणि मी हवं जाईल ते करायला असं लावेल. त्याचं. हा, आणि हवं ते करायला लावलं. म्हणजे त्याचं सगळं ब्रह्मचर्य, आता ते ब्रह्मचर्य वगैरे ठीक आहे, ते ब्रह्मचर्य ऋषी पाळत होते असं काही नाही आपल्याकडे, पण त्यांनी हम्म, ते घडवलं. आणि आपल्या समोर आपली मुलं इतकी वाह्यात निघाली. म्हणजे पंडू हा असा निघाला, धृतराष्ट्र हा असा इतका सत्तांध आणि पुत्रप्रेमाने अंध निघाला, नातवंड आपल्या समोर मरतायत इतकी घाणेरड्या पद्धतीने वागून. हम्म. आणि त्यामुळे महाभारताची सुरुवातच अशी आहे की व्यास तसे दोन हात वर करून म्हणतात की ऊर्ध्वबाहुर विरोम्येष त्याच्या कश्चित शृणोती मे धर्मादर्थश्च कामश्च सधर्म किम न सेव्यते. की अरे मी दोन हात वर करून कानी कपाळी ओरडून सांगतोय बाबांनो बाबांनो की धर्म रायचसनेसचं तुम्ही पालन केलं तरच अर्थ आणि काम तुम्हाला मिळेल, मग तुम्ही धर्माचं पालन का करत नाही? त्यामुळे व्यासांचं सुद्धा दुःख जे आहे ते पण अत्यंत भयंकर. कदाचित ते धर्म वगैरे आपल्याला आदर्शवादी वाटल्यामुळे आपण ते गांभीर्याने घेणार नाही, पण व्यासांसारखा माणूस
ज्याने वेदांचं सगळं आलोडन केलं, त्याचे 4 भाग केले, पुराणांची रचना केली, महाभारत रचलं, इतर अनेक रचना त्यांच्या नावावर आहेत, अशा माणसाने त्याच्या समोर त्याच्या घरातली माणसं सगळं हे अ, सुनेला स्ट्रीप काय करतायत, नागसुनेला, आणि काय काय सगळं करतायत हे सगळं. त्यामुळे त्यांचं दुःख आणि त्यांचं दुःख या कौटुंबिक दुःखापेक्षा मोठं आहे. धर्मात अर्थ मग धर्माचं पालन का होत नाहीये? कारण त्यांना पांडवांना का जगवायचंय? तर किमान काय नाही तर पांडव किमान नवीन धर्माची स्थापना तरी करतील, किंवा धर्म जे काही त्याचं शिल्लक जे काही रूप आहे त्याला पुन्हा वेगळ्या पद्धतीने समोर आणतील, म्हणून पांडवांचं जगणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचं दुःख हे तात्विक पातळीवरचंही मोठं आहे. कौटुंबिक दुःख तर आहेच, पण त्यांना तो जो आयडिओलॉजिकल भयंकर असह्य त्रास होतोय, म्हणून ते ओरडून सांगतात की मी 2 हात वर करून ओरडतोय, ऊर्ध्व बाहुर विरोमी यश, पण नचकश्चित शृणोती मी, माझं कोणीच ऐकत नाही. मला वाटतं की बहुतांश बऱ्याचशा मोठ्या आयडिओलॉगची अवस्था अशीच असते की त्यांना कोणीच ऐकत नाही, आणि त्यांच्यासाठी त्यांची तत्वही त्यांच्या कुटुंबापेक्षा, त्यांच्या इतर व्यक्तिगत जाणीवांपेक्षा जास्त मोठी असतात. त्यामुळे ते दुःख फारच भयंकर दुःख मला वाटतं नाही. त्यामुळे मला पुन्हा बहुभूती आठवतो की तो म्हणतो की सगळे रस असतील, शृंगार, वीर, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, पण ते सगळे शेवटी करुणरूपामध्ये येऊन मेल्ट होतात. त्यामुळे करुण रस हा एकच रस या जगामध्ये आहे, असं तो म्हणतो. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी Right. इंटरेस्टिंग. तर हेमंत, आता तुला एक प्रश्न, म्हणजे पण हा प्रश्न विचारायच्या आधी नर्मदा जेव्हा उत्तर देत होती तेव्हा तिने भांडारकर आवृत्तीचा उल्लेख केला होता, आणि ती संस्कृतमध्ये आहे. हा. तर अशा अशा ज्या संस्कृतमधली जी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांचे जनरली मराठीमध्ये म्हणा किंवा इंग्रजीमध्ये म्हणा किंवा हिंदीमध्ये म्हणा, या सगळ्या निरनिराळ्या आवृत्त्यांची सध्या ट्रान्सलेशन झालेली आहेत का, होत आहेत का, आणि त्याच्या मागे म्हणजे इकॉनॉमिक रियालिटी काय आहे याच्याबद्दल जरा बोलू शकशील का? हो, हो, आपल्याकडे मराठीमध्ये महाभारताची उपलब्ध आहेत, महाभारताच्या प्रती ज्या आहेत. म्हणजे भारताचार्य चिंतामण विनायक ची मी वैद्य त्यांचं महाभारत आपल्याकडे उपलब्ध आहे. बाळशास्त्री हरदासांचं महाभारत उपलब्ध आहे, पण त्याला मुंबई प्रत म्हणतात, किंवा निर्णय सागर प्रत वगैरे अशा प्रती होत्या तेव्हाच्या. त्या चिकित्सक आवृत्ती म्हणाव्या अशा प्रती नाहीयेत. त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्या आवृत्ती बनवायचा प्रयत्न केला. पण आधुनिक पद्धतीने भांडारकरची प्रत महत्वाची काय, तर ती आधुनिक ज्ञानव्यवस्थांमधले जे निकष आहेत त्या निकषांच्या आधारे बनवलेली ती प्रत आहे, आणि त्याचा एकूण काय म्हणूया स्कोपही मोठा आहे. त्यांनी प्रत्येक दिशांची शेकडो हस्तलिखित गोळा करून त्यांचं कोलेशन करून त्यांनी ती प्रत बनवलेली आहे. त्यामुळे ह्या मराठीत उपलब्ध असलेल्या ज्या प्रती आहेत त्या साधारणतः ढोबळ आयडिया, आणि रादर खरं तर असं म्हणणं चुकीचं आहे, क्रिटिकल एडिशनला अकॅडमिशियन प्रमाण मानतात म्हणून. पण लोक जाणीवांमध्ये जे महाभारत आहे त्या जाणीवांना सर्व करण्यापुरती ही अनुवाद अतिशय चांगले आहेत. बाळशास्त्री हरदासांचं किंवा वैद्यांचं जे महाभारत आहे ते. रामायणाची सुद्धा भालबा केळकरांची, रामायण महाभारत दोन्हीच्या भालबा केळकरांनी केलेल्या आवृत्ती अतिशय चांगल्या आहेत. भांडारकरच्या आवृत्तीचं मात्र आत्ता अलीकडे विवेक देबरॉय नावाचे जे आपले सध्या त्यांचं नाव गाजतंय पण गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रकरणात, आणि त्याशिवाय पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार वगैरे पण होते. तर विवेक देबरॉय यांनी सगळ्या सगळ्या महाभारताच्या 26 खंडांचा अनुवाद केलाय, असं म्हणजे त्यांनी त्यांनी केलाय तो, असं दिसतंय. आता तो प्रसिद्ध आहे, पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. लायब्ररी जेनेसिसवर बहुतेक त्याच्या काही प्रती पण फुकटात डाउनलोड करता येतील अशा अवस्थेत आहेत. त्यामुळे तिथून आपल्याला ते मिळवता येतील. पण म्हणजे हा भांडारकरच्या प्रतीचा इंग्रजी अनुवाद आहे. प्रोफेसर काय त्यांचं नाव, शार्प, जॉन स्मिथ नावाच्या अभ्यासकांनी त्यांचं एक मी तिथे लिंक दिली आहे आपल्या त्या डॉक्युमेंटमध्ये. तिथे महाभारत प्रोजेक्टवर त्यांनी भांडारकरच्या आवृत्तीवर बेतलेलं त्यांचं काम सगळं पोस्ट केलेलं आहे. अजून महाभारताचे मराठीत अनुवाद भांडारकर प्रतीचे झालेले नाहीयेत, कारण त्या प्रतीला मान्यताच आपल्याकडे महाभारताचा जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्समध्ये ती प्रत पोहोचलीच नाहीये. कारण मुळातच आपल्याकडे चिकित्सकपणाचं वावडं असल्यामुळे कदाचित, आणि दुसरं म्हणजे परंपरांना टेक ओव्हर केलेले जे घटक आहेत ते अतिशय कडवे सनातनी असल्यामुळे महाभारताच्या भांडारकर आवृत्तीवर टीकाच जास्त झालेली आहे. म्हणजे हो का, कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी आहेत का? हा, म्हणजे बरेचशा प्रसंग त्याच्यामध्ये, द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग त्याच्यामध्ये नाहीये भांडारकरच्या प्रतीमध्ये. शिवाय भांडारकर प्रतीच्या सुरुवातीला सुप्तनकरांचं, बेळवलकरांच्या ज्या काही मांडणी आहेत किंवा सुप्तनकरांचा प्रोलोगमेना आहे
तो अतिशय महत्वाचा आणि अत्यंत चिकित्सक आहे, जो पारंपरिक जाणीवांशी विसंगत आहे. शिवाय त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा व्यास व्यास या कल्पनेविषयी किंवा व्यासांच्या अनेकत्वाविषयी मांडणी केलेली दिसते. आणि इतर अनेक प्रसंग जे मराठी जाणीवांमध्ये आहेत ते भांडारकरच्या कृतीमध्ये दिसत नाही. त्यामुळे आणि शिवाय ही सगळी मंडळी म्हणजे भांडारकर प्रार्थना समाजिस्ट त्यांच्या नावाने निघालेली संस्था, शिवाय तिथे काम करणारे बेलवलकर वगैरे ही सगळी मंडळी रूढार्थाने पंडित नाहीत, आधुनिक पद्धतीत शिकलेली संस्कृतज्ञ मंडळी. त्यामुळे त्यांचा स्वीकार परंपरेने सहज करणं हे फारच अवघड अजूनही आहे म्हणजे. त्यामुळे या सगळ्या प्रतीला विरोध करणारी मंडळी जी आहेत ती पुष्कळ म्हणजे मराठी मध्यमवर्गीय जाणीवांमध्ये त्यांचा प्रभाव जास्त आहे. म्हणजे वरदानंद भारती, अनंतराव आठवले ज्यांना त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव, अशा मंडळींनी त्या प्रतीवर टीका केलेली दिसते किंवा भांडारकरमधल्या संशोधकांवर टीका केलेली दिसते. असं खूप तर दिसतं. मग त्यामुळे आता हरदासांची पुढच्या प्रश्नासाठी चांगला सेगवे आहे हा, की अ, हे 20व्या शतकात सुधारणावादी वारे व्हायला लागले. आणखीन ही जी भांडारकर प्रत आहे ती त्या परंपरेत आलेल्या विद्वानांनी लिहिलेली प्रत आहे. तर हे झाल्यानंतर म्हणजे जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ चालू होती, तेव्हा टिळक, गांधी, नेहरू, आंबेडकर हे जे नेते होते स्वातंत्र्य चळवळीचे, त्यांनी महाभारत आणि रामायणाकडे काय दृष्टीने पाहिलं याबद्दल जरा बोलशील का? हो हो. अं, एक तर काय आहे की पण आता या सगळ्या चर्चेमध्ये पाहिलंच की महाभारत आणि रामायण हे साधारणतः सामाजिक कॅरेक्टर आहे आपल्या उपखंडाचं. डिस्पाइट ऑल द रिलिजियस डिफरन्सेस आणि काय काय सगळं असेल. अं, ह्या वसाहत काळामध्ये साधारणतः आपल्याकडे असं दिसतं की जेव्हा इंग्लिश पद्धतीचं एज्युकेशन आपल्याकडे जेव्हा सुरू झालं, तेव्हा एक जाणून बुजून एक न्यूनगंड भारतीय परंपरांविषयी इंग्रजांद्वारे रुजवला गेला, यात काही शंकाच नाही. तशी उघड पत्रही मॅक्स मिलर पासून अनेक अभ्यासकांची दिसतात. आणि त्यांना हे सगळं करायचं होतं कारण हा न्यूनगंड निर्माण करून भारताला ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी एक राईट अशी जमीन किंवा वातावरण त्यांना बनवायचं होतं. मॅक्स मिलरचं तर असं म्हणणं होतं की सेंट पॉलच्या वेळी ज्या पद्धत रोमन एम्पायर जसं होतं तसं महाभारताची ही भूमी जी आहे ती ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी अतिशय उपयुक्त आणि अनुकूल आहे, असं त्याने लिहून ठेवलंय. त्याचं मत नंतर बदलला, हा भाग आला गेला. पण अर्ली कोलोनायझर्स जे होते त्यांचा हा एक हेतू होता. ह्याला प्रतिवाद म्हणून आपल्याकडे पुन्हा एकदा आधुनिक पद्धतीने रामायण महाभारताकडे पाहण्याच्या प्रक्रिया वाढल्या. आणि राष्ट्रवाद हम्म. टिळकांच्या उदयाच्या पुढे मागे जेव्हा राष्ट्रवादाचे वारे वाहू लागले आणि टिळकांनी जेव्हा त्याचा प्रसार केला, तेव्हा तो वेगळ्याच पद्धतीने राष्ट्रवाद पुढे आला. आणि या राष्ट्रवादाला अर्थातच उच्चवर्णीय उच्चवर्गीय जाणीवांचंच कोंदण होतं. त्यामुळे चिपळूणकर असतील, टिळक असतील, या सगळ्या मंडळींनी रामायण महाभारतातल्या कल्पनांचा आणि या काव्यांचा सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गौरव केल्याचं दिसतं. त्याचवेळी लोकहितवादींसारखी जी मंडळी आहेत जी अत्यंत चिकित्सक किंवा शार्प अनालिसिस करून या सगळ्या परंपरांचं काय म्हणूयात क्षकिरण एक्सेस मारून आपल्या लिखाणातनं ते त्याची चिकित्सा करतायत. त्यांनी महाभारतातल्या किंवा या महाकाव्यांमधल्या सगळ्या कल्पना निव्वळ भ्रम आहेत आणि त्या खऱ्या त्या त्या प्रमाण मानणाऱ्या माणसांना सत्यज्ञान कधीही होणार नाही, असं त्यांनी मांडून ठेवलंय. शतपत्रामध्ये लोकहितवादींनी लिहिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की ब्राह्मणांना परदेशात जायला प्रतिबंध आहे, याच करता हे न करून उगेच बसल्या जागेवर लंका विभीषणाचे राज्य, दुधाचा समुद्र, सोन्याची जांभळे इत्यादी पुराणातील मत खरे आहे असे म्हणत असतात. त्यामुळे इतर जातींचे लोक अधिक भ्रांतीत पडतात. जर हे दुसऱ्या जातीचे लोक पुढारी असते तर परदेशात जाते वर ब्राह्मणांचे डोळे उघडते, परंतु ते आता घडत नाही. अशी लोकहितवादींनी उघड उघड सर्व टीका केलेली आहे या सगळ्या गोष्टींवर. ह्या राष्ट्रवादी प्रवाहात मगाशी म्हणलं मी तसं ते गौरवीकरण जे आहे ते जातीय अभिनिवेशामधनं आलेलं दिसतं. कारण पेशवाईची रिसेंट मेमरी आहे, तो नॉस्टॅल्जिया आहे, आपलं राज्य गेलंय अशा जाणीवांमधनं हम्म. आलेला. त्यामुळे त्या जाणीवांमधनं जे काही रिव्हायवल आलं किंवा कोलोनायझर्सच्या अजेंड्याला त्या प्रोपोगंडाला उत्तर देण्याची जी काही पद्धती आपल्याकडे आली, ती पुन्हा त्या जातीय आणि कमीने रंगाने पुढे आलेली दिसते आणि ती राष्ट्रवादाच्या दृष्टीने पुन्हा अतिरंजित झालेली सुद्धा दिसते. म्हणजे आमच्याकडे सगळं होतं, हे जे काही हम्म. आपल्याकडे आपण अजूनही बघतो की वेदामध्ये अमुक होतं, गीतेमध्ये अमुक होतं. टिळकांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, मी हे कोट करतोय, श्रद्धा कुंभोजकरांचा निबंध आहे.
त्यातनं मी कोट करतो. वास्तविक टिळक असं म्हणतात की वास्तविक पाहिलं, गीता रहस्यामधल्या प्रस्तावनेत टिळकांनी असं म्हटलंय, वास्तविक पाहिलं तर गीतेतील धर्माधर्म विवेचनास या म्हणजे पाश्चात्य तुलनेने अधिक बळकटी येते असं नाही. तथापि अर्वाचीन काली झालेल्या आधिभौतिक शास्त्रांच्या अश्रुतपूर्व वाढीने ज्यांची दृष्टी दिपून गेली आहे किंवा सध्याच्या एकदेशीय शिक्षण पद्धतीमुळे नीतिशास्त्राचा आधिभौतिक म्हणजे बाह्यदृष्टीने विचार करण्यास जे लोक शिकले आहेत, त्यांस या तुलनेवरून एवढे स्पष्ट दिसून येईल की मोक्षधर्म आणि नीती हे दोन्ही विषय आधिभौतिक ज्ञानाच्या पलीकडचे असल्यामुळे प्राचीन काळी आमच्या शास्त्रकारांनी या बाबतीत जे सिद्धांत केले त्यांच्या पुढे मानवी ज्ञानाची गती अद्याप गेलेली नाही. आणि त्यामुळे त्यांचं असं तेवढ्यावर थांबत नाहीत ते, तर सॉक्रेटिस पासून पुढच्या सगळ्या पाश्चात्य तत्वज्ञानांना गीतेच्या तत्वज्ञानामध्ये ते घुसडवून ठेवतात किंवा हम्म. अप्रोप्रिएट करतात गीता सॉक्रेटिस वगैरे मंडळींच्या तत्वज्ञानाच्या चौकटीमध्ये. आणि हम्म. अरिस्टॉटलच्याही पूर्वी आणि त्याच्यापेक्षाही व्यापक विचार गीतेमध्ये आहे असं त्यांना सांगायचंय. हम्म. किंवा जेम्स जेम्स मिल, स्पेन्सर, कांट वगैरे आधिभौतिकवाद्यांचं मत, त्यांचं जे म्हणणं आहे ते सर्वभूत हितेरतः या श्लोकात आलेलं आहे असं त्यांना सांगायचंय. ह्या हम्म. सगळ्याचा प्रभाव म्हणजे आपल्याकडे अजूनही असं दिसतं की हे गुणकर्म विभागशः वगैरे जे जातीविषयी म्हटलेलं दिसतं किंवा हम्म. अं, समत्व समत्वम योग उच्चते किंवा स्थितप्रज्ञ जो असतो तो शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शना. जो पंडित असतो, जो खरा ब्राह्मण असतो, तो पंडित आणि कुत्रा यांच्यामध्ये साम्यच अनुभवतो. मग बघा आमच्याकडे साम्यत्वाच्या एकतेच्या कल्पना होत्या वगैरे वगैरे असं जे काही चालतं त्याचं बीज टिळकांनी त्या काळात ठेवलेलं दिसतं. रोम. फुल्यांनी याच्यावर नेमकी बरोबर टीका केलेली आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या भाकड कल्पना वगैरे म्हणजे हनुमान रावणात संकट पडले तेव्हा हनुमंताने एक पाय लंकेत आणि एक पाय हिमालयात ठेवला वगैरे असल्या भाकड कल्पनांमुळे या भट ब्राह्मणांनी अं, या समाजाचं नुकसान केलेलं आहे असं शार्प आर्ग्युमेंट टिळक करतात. मगाशी मी शिंद्यांचा उल्लेख केलाच, विरा हम्म. शिंद्यांचा. रानड्यांनी टिळक, मात्र सॉरी, तू चुकून टिळक असा आर्ग्युमेंट करतात असं म्हणालास तू. फुले म्हणायचं होतं मला वाटतंय तुला. हा फुले, सॉरी, माय माय बॅड. फुले असं म्हणतात की ह्या सगळ्या मिथकांमुळे वाटोळं झालेलं आहे आपल्या समाजाचं आणि ते वाटोळं या भट शाहीने केलेलं आहे असं त्यांना असं ते सांगतात. अं, रानडे हे मध्यम मार्गी तसे असल्यामुळे रानड्यांनी उघड शार्प टीका न करता त्यांचं असं म्हणणं आहे की जनतेशी गाठ पडते तेव्हा जुने ग्रंथ घेऊन त्यांना नव्या अर्थाचा साथ चढवून असा भास निर्माण करावा लागतो की कोणतेही मूलभूत बदल न आणता जुन्याच चाली चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण अज्ञ जनतेला मूलभूत बदल म्हणजे क्रांतीच वाटत असते. स्वतः रानड्यांच्या सुद्धा प्रकृतीला रानडे पण पूर्णतः आक्रमक सुधारकाच्या भूमिकेत ते गेले नाहीत. म्हणजे त्यांच्यावर फुल्यांनी केलेली टीका यासाठी या दृष्टीने महत्वाची आहे. विधवा विवाहाच्या संदर्भात त्यांनी विधवा विवाह केला, पण मला वाटतं थोडा मी तपशील विसरतो, पण एका संदर्भात त्यांनी रानड्यांवर परखड टीका केलेली दिसते. अं, तर म्हणजे त्यांची जी मध्यममार्गी सेंट्रिस्ट भूमिका आहे, बऱ्याचदा सेंट्रिस्ट माणसांची जी आयडिओलॉजी असते ती उजव्या विचाराला कधी कधी त्यांच्या निष्क्रियतेमुळे किंवा तटस्थतेमुळे पूरक ठरते. तसं हम्म. रानड्यांच्या मांडणीमध्ये खूप दिसून येतं. गीता रहस्याची प्रत गांधींना टिळकांनी दिलेली होती आणि त्यांचं कर्मप्रवणता जी टिळकांना अभिप्रेत होती अ, ती गांधींना मान्य नव्हती. गांधींच्या मते मात्र युद्धाचा व्यर्थपणा सांगणं हाच गीतेचा आणि महाभारताचा उद्देश आहे असं गांधींनी नमूद केलेलं आहे. आणि एक्झॅक्ट हेच विचार बीज बी आर चोप्रांच्या महाभारताच्या शेवटी आलेलं दिसतं. भीष्म आपला प्राण सोडतात आणि शेवटी तो मोनोलॉग मोठा आहे. कृष्ण त्यांना निरोप देतो आणि महाभारत कसं आहे, मग युगांनी कसं वागायला व पुढच्या वगैरे वगैरे. आणि शेवटी ते गाणं आहे महेंद्र कपूरच्या आवाजातलं, धर्म का एक ही उपदेश, महाभारत है शांती संदेश. हम्म. म्हणजे निर्मिती. 90 काँग्रेसच्या काळामध्ये ही जी महाभारताची रामायणाची संस्करणं आली ती त्यांना सेंट्रिस्ट पद्धतीने मांडायची होती. ज्याचं पुढे काय झालं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पण महाभारत हे शांती संदेश आहे किंवा महाभारतामध्ये काहीतरी असं आहे जे तुम्हाला युद्धाचे भयावह परिणाम सांगून किंवा उपयुक्ततावादाचे आणि तुमच्या जमिनीविषयीच्या मोहाचे, सत्तेविषयीच्या मोहाचे सगळे परिणाम सांगून तुम्हाला काहीतरी एक समाजवादी साम्यवादी पद्धतीच्या विचारांच्या जवळ आणून ठेवतं असा संदेश त्यांना बी आर चोप्रांना द्यायचा होता. आणि बी आर चोप्रांचा हम्म. एकूण पट पाहिला नया दौर पासून
तर नेहरूवियन इराचं प्रतिनिधित्व करत करतच ते महाभारतापर्यंत आलेले आहेत. त्यामुळे त्यांना जे महाभारत आणायचंय त्यातली पात्र योजना म्हणजे राही मसूद रझांपासून अर्जुन सरफराज फिरोज सरफराज खान असेल किंवा इतर अनेक पात्र त्यातली जी आहेत ती मुस्लिम किंवा ख्रिश्चन आहेत. सलीम खानने त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर हे सगळं जे आहे ते नेहरूवियन वृत्तीला अनुसरून त्यांनी आलेलं आहे, मांडणी हम्म. केलेली आहे. त्यामुळे आधुनिक काळामध्ये रानडे, टिळक, गोखले, गांधी, नेहरू इथपासून ते बी आर चोप्रांपर्यंत महाभारत रामायणाचं एक सेक्युलर किंवा असं एक कन्झम्पशन आहे. आणि दुसरीकडे टिळकांच्या प्रवाहातनं राजवाड्यांच्या प्रवाहातनं आलेलं एक अतिशय आक्रमक जे पुढे हिंदुत्वाच्या चळवळीमध्ये परिवर्तित झालं असं एक त्याचं बरोबर. व्हर्जन आहे. तर वसाहत काळामध्ये या सगळ्या या आर्ष महाकाव्यांना लावलेले मापदंड हा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि गमतीदार विषय आहे. हम्म. अरे हे फारच इंटरेस्टिंग झालं. अम, आता हा जर शेवटचा प्रश्न, ॲक्च्युली शेवटच्या याच्या आधीचा, तर हा प्रश्न रामायण आणि महाभारत यातल्या पात्रांच्या दृक सादरीकरणाबद्दलचा किंवा आयकॉनोग्राफीबद्दलचा आहे. तर यात ऐतिहासिक काळात आणि गेल्या शतकात जशी जशी माध्यमं बदलत गेली तसे तसे कसे बदल होत गेले, अशाबद्दल या दोन्ही गोष्टींबद्दल सांगू शकशील का? आयकॉनोग्राफिकली पण थोडंसं मगाशी बोललो मी, त्यांची होय. रंगरूपाची ठेवण वगैरे, होय होय. आणि त्यांच्या त्यांच्या एकूण प्रतिमांविषयी पण जरा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे अं, मध्यंतरी कुठेतरी मला नेमकं आठवत नाही, राम नॉन व्हेजिटेरियन होता ही गोष्टच मान्य करायची नव्हती लोकांना. होय होय. आता खरं तर वाद झाला वाल्मिकी तो. रामायण हा मोठा वाद झाला होता, एक 2-4 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे, मला नेमका तपशील आठवत नाही. पण होतं काय, मगाशी मी त्या सांस्कृतिक निरक्षरतेचा उल्लेख केला. बरेचसे अट्टहास जे असतात ते निरक्षरतेमधनच आलेले असतात लोकांचे. त्यामुळे वाल्मिकी रामायणामध्ये काय रामाविषयी म्हटलेलं आहे, अ, हे जर पाहिलं तर पंचवटीमध्ये जेव्हा राम लक्ष्मण राहायचे तेव्हा ते नियमित हरणं मारून वगैरे त्याचे काप करून, म्हणजे आज बार्बेक्यू पार्टी आपण जसं करतो तसे ते भाजून हम्म. छान आश्रम कुटीबाहेर भाजून बसून भाजून त्या हरणाचा मांस आवडीनं खायचं. सीतेलाही ते जे कांचनमृग हवा होता तर त्याची चोरी Yes. करून खायची होती, बाकी त्याचा मांस हा त्यांचा मुख्य हेतू होता अर्थात. किंवा म्हणजे बलराम कृष्ण ही मंडळी जी आहेत, बलरामाचं तर वर्णन तो असं छान, ही थरली यूज टू एन्जॉय लिकर म्हणजे ड्रिंक, अल्कोहोल. अनेक ठिकाणी भागवतामध्ये, जे भागवत हे अत्यंत शाकाहारी लोकांचं आराध्य असं ग्रंथ आहे, त्या भागवतामध्ये बलरामाचा उल्लेख मद्यपान करणारा असा आहे, कृष्णाचा उल्लेख तसा आहे, त्यांच्या कुलाचा नाशच तसा झालेला आहे. त्यामुळे होय. मद्यपान म्हणजे आहार विषयक विवेक जो आहे तो सुद्धा त्यांच्या अ, प्रतिमेचा एक भाग आहे, त्यांच्या एकूण व्यक्तित्वाचा भाग आहे, तो सुद्धा आपण नाकारलेला आहे. बी आर चोप्रांच्या या महाभारतामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला नेहमी वाटते, मी ती अनेकदा सांगितली आहे खूप मित्रांना आणि व्याख्यानांमध्ये. कृष्ण जेव्हा शिष्टाईला येतो तेव्हा एक प्रसंग दाखवलाय. धृतराष्ट्र सांगत असतो की आता साक्षात कृष्ण येतोय म्हणजे काहीतरी मेजर घडणार आहे, तर आता प्लीज भीष्म आणि द्रोणाचार्य त्याला रिसीव्ह करायला जातील दारावर, नगराच्या द्वारावर. कृपाचार्य इथे सगळी इंटरनल स्वागताची व्यवस्था वगैरे पूजा बिजा बघतील. दुःशासनाच्या भवनामध्ये तो राहील कारण दुःशासनाचं भवन मोठं आहे. आणि दुर्योधन तू त्याला स्वतः रिसीव्ह करायला जा आणि काही उलट सुलट बोलू नकोस. आणि मी काय करेन तर मी स्वतः त्यांना सामोरे जाईन, 100 किंवा 1000 गायी ज्यांच्या शिंगांवर सोन्याची टोपणं आहेत अशा गायी, 100 सोन्याच्या अंबारी असलेले हत्ती, आणि 160 किंवा 1000 व्हर्जिन स्त्रिया मी कृष्णाला भेट करेन, असं धृतराष्ट्र म्हणतात. आता म्हणजे स्त्री हे धन, बार्टर सिस्टीम किंवा अशा अंगाने तर आहेच, पण ते कृष्णाला उद्देशून वापरले. ह्या सगळ्या लौकिक आपल्या आजच्या काळातल्या सगळ्या ज्या नीती आणि तिच्या कल्पना आहेत आणि आहार विषयक जो काही विवेक अविवेक आहे तो सगळा त्या काळाला लागू करायचा का, हा एक मोठा हम्म. प्रश्न उरतो. किंवा आणि जर आपण लागू करायचा तर फक्त तोच का लागू करायचा? Right? हा, एक्झॅक्टली. आणि आयकॉनोग्राफिकली तर आपण म्हणजे मगाशी सगळं पाहिलंच, पण त्याच्यामध्ये आणखीन काही गमती मला सांगाव्याशा वाटतात. की हनुमान हनुमान हा ब्रह्मचारी असतो, पण साऊथ मध्ये दक्षिणेमध्ये हनुमानाची पत्नी सुद्धा आहे. आंध्र प्रदेशात की कुठेतरी त्याचं मंदिर आहे पत्नी सहित. शुद्ध रामायणामध्ये
सुवर्चसा नावाची अप्सरा आहे आणि ती मत्स्य रूपात किंवा मकर रूपात असताना हनुमंताचा घाम समुद्रात पडला आणि ती प्यायली आणि तिला मकरध्वज नावाचा मुलगा झाला. हम्म. अशी कथा वाल्मिकी रामायणातच येते. अ, ह्या सगळ्या पांडवांपासून ही सगळी मंडळी जी आहेत त्यांनी अनेक लग्न आणि अनेक त्यांना विवाहबाह्य अशा अनेक त्यांच्या स्त्री संबंध असे होते. अ, पूर्वीच्या काळामध्ये क्लीब म्हणजे जसं इस्लामी राजवटीमध्ये खोजे खोजे ठेवायचे लैंगिक संबंधांसाठी म्हणजे युनच असायचे. तर त्यांचा खच्चीकरण संदर्भ केलं. दिसतो खच्चीकरण हम्म. केलेले. तर आयकॉनोग्राफी तर आपण चर्चा केलीच नाही. मी मुद्दाम हा विषय यासाठी मांडला की आयकॉनोक्लाझम जो असतो तर तो बऱ्याचदा चुकीचा मानला जातो. म्हणजे हे सांगतोय ते एक प्रकारे आयकॉनोक्लाझम वाटेल लोकांना, पण खरं तर ही वास्तव आहेत महाभारतातली जी आता आपल्याला मान्य नाहीयेत कारण आपली मनं खुजी झालेली आहेत. आणि आपण रामाचं जे मूळ रूप आहे जे वाल्मिकींसारख्या महाकवीने ऋषींनी मांडलं किंवा व्यासांनी मांडलं ते आपल्याला मान्य नाहीये. म्हणजे बऱ्याचदा परंपरांनाच मान्य न करता परंपरांचं रक्षण करायचं हा विरोधाभास आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. त्यामुळे मुद्दाम मी परंपरांचं आयकॉनोग्राफीवर तथाकथित बोलल्यावर रक्षण. रक्षण त्यामुळे आयकॉनोग्राफीपेक्षा मी आयकॉनोप्लाझमवर आता जास्त बोललो. ते आयकॉनोप्लाझम खूपच पॉझिटिव्ह आहे आणि ते महत्वाचं पण लक्षात घेणं. अगदी अगदी बरोबर. वाव, आता दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. येस येस. तर आता हा शेवटचा प्रश्न आणि हा गेल्या 30 वर्षात राजकीय दृष्ट्या सेन्सिटिव्ह झालेल्या विषयाबद्दल. रामजन्मभूमी, रामाचं जन्मस्थान आणि गांधींचा राम म्हणजे गांधींच्या त्या रामाबद्दल तू बोललास, पण रामजन्मभूमी, रामाचं जन्मस्थान याबद्दल काही बोलशील का? हो. अ, सांकली यांनी मगाशी उल्लेख केला तसा त्यांनी महाभारताची जॉग्राफीच वेगळी सांगितलेली आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की पुरातत्वीय पुरावे म्हणजे मी गेल्या वर्षी अ, दिल्लीहून बहुतेक भोपाळहून मुंबईत येत होतो आणि माझ्यासोबत एक विष्णुकांत अशा नावाचे पुरातत्वज्ञ होते. ते बी बी लाल नावाच्या अत्यंत सुप्रसिद्ध अशा पुरातत्वज्ञांचे सहाय्यक होते आणि त्यांनी महाभारताच्या आणि अयोध्येच्या उत्खननामध्ये बी बी लाल सोबत काम केलेलं. तर ते मला म्हणाले कि अरे अगर हमारे आर्कियोलॉजिकल एविडेंसेस के मुताबिक अगर हम बात करने लगे तो लोग हमें मारेंगे क्योंकि ये अयोध्या कहाँ से आई. ये तो साकेत है, बौद्ध नगरी है. इथे रामाच्या काळातले पुरावे कुठून मिळतात. कारण अयोध्येचा जो लिखित पुरावा मिळतो रामायणाच्या आधीचा ते साकेत नावाचं गाव आहे. मग पुढे रामाच्या परंपरेमध्ये जसं कृष्णाचा गोलोक आहे प्रत्येकाचे शिवलोकात गेला विष्णू लोकात गेला तसं कृष्णाचा गोलोक आहे तसं अयोध्येत रामाचं जे धाम आहे ते साकेत धाम आहे. तर ते अयोध्येचं पूर्वीचं नाव साकेत असं होतं. तर ते बौद्ध काळातलं शहर होतं. गुप्तांच्या काळामध्ये पुढे त्याला रामाचं वैष्णवीकरण आणि राम हे अतिशय सुप्रसिद्ध पात्र बनलं किंवा प्रस्थापित देवता बनली ती गुप्तांच्या काळात. त्याच्या आधी अयोध्येचा राजा प्रसेनजित. तो प्रसेनजित हा बुद्धांचा अनुयायी झाला. हा त्यामुळे अयोध्येचं एक बौद्ध पास्ट आहे. म्हणून मध्यंतरी राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या वेळी अगदी अलीकडे आठवले असं म्हणाले होते की खरं अयोध्येवर आम्ही पण क्लेम केला पाहिजे कारण अयोध्या हे बौद्ध शहर सुद्धा आहे. आणि तो विषय तिथे तिथे बंद झाला कारण मग आठवल्यांची राजकीय सगळी अपरिहार्यता किंवा जे काही असेल ते. दुसरं म्हणजे मला एक गमतीदार गोष्ट नेहमी आठवते की विष्णुभट गोडसे हे जे 19व्या शतकातले भटजी होते त्यांचा माझा माझा प्रवास प्रवास. नावाचं आत्मचरित्र प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे. तर ते आपल्या प्रवासामध्ये अयोध्येला गेलेले दिसतात आणि त्यांनी सांगितलं की ते असं सांगतात की रामाच्या जन्मभूमीला आम्ही मुद्दाम दर्शनाला गेलो हनुमानगडीचं दर्शन घेतलं आणि रामाची जन्मभूमी जी आहे ती एक छोट्या 3 फूट उंचीचा चबुतरा आहे. तिथे आम्ही नमस्कार केला. आता ही रामाची जन्मभूमी आहे का हे आम्हाला माहिती नाही. पण जर रामाची जन्मभूमी हे बाबरी मशीद आहे असं राजकीय त्या चळवळीचं म्हणणं आहे तर विष्णू भटजी गोडसेंसारखा वेदशास्त्र पारंगत असलेला एक भटजी त्याने पाहिलेली राम जन्मभूमी वेगळी आहे. हम्म. त्यामुळे इंग्रजांच्या काळात मुघलांच्या काळात ज्या काही स्मृती होत्या त्या मल्टीफॅसेटेड स्मृती होत्या आणि त्यातली एकच कदाचित स्मृती बाबराने पाडल्याची जी स्मृती आहे तीच पॉलिटिकली तिचं वापर करून ही जी काही चळवळ सुरू झाली
आणि त्यातनं हे जे आता मंदिराचे निर्माण झालं, त्या सगळ्या चळवळीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. आनंद पटवर्धनांची राम के नाम नावाची महत्वाची डॉक्युमेंटरी त्या संदर्भात आहे, ती अनेकांनी पाहिली असेल. पण रामाची जन्मभूमी अयोध्या आहे तशी म्हणजे आता कृष्णाचा जन्मभूमी त्याच्याविषयीचा वाद येतोय, तिथे औरंगजेबाची मशीद आहे. आता या सगळ्या वादांचं काय करायचं हा एक प्रश्न आहे. म्हणजे अं, ते वाद तर काही थांबणार नाहीयेत. आणि कितीही कानीकपाळी ओरडून काही पुरावे जरी दिले तरी ते पुरावे मान्य होणार नाहीयेत. अशा वेळी मला असं वाटतं की अं, राम जन्मभूमीचं आंदोलन आणि त्यातनं निर्माण झालेलं म्हणजे आता हे रामाचं जे मंदिर निर्माण झालं त्या मंदिराच्या संदर्भात अनेकांनी रामाची मूर्ती छान आहे, चला एकदा मंदिर झालं, आता कटकट गेली, अशा प्रतिक्रिया अनेक प्रागतिक पुरोगामी लोकांनी दिलेल्या आहेत. पण हा मुद्दा रामाचं मंदिर बांधण्याचा नाहीये. म्हणजे थोडंसं पब्लिक मेमरीज विषयी किंवा त्या जाणीवांविषयी बोललो तर माझ्या अनेक वैदिक मित्र आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की बघा, पण काही का होईना तिथे रामाचं मंदिर असो नसो, बाबरी मशीद हेच खरं राम मंदिर असो नसो, पण रामाचं मंदिर बांधलं की नाही. त्यामुळे हा जमातवादच रामाच्या नावाने जास्त पसरलेला दिसतो. उलट असं दिसतं की म्हणजे रामाचं मंदिर किंवा कृष्णाचं मंदिर हे बांधताना ज्या ज्या शास्त्रीय सनातन कर्मकांडाचे जे नियम आहेत ते धाब्यावर बसवले. पण ते धाब्यावर बसवलेले नियम सुद्धा लोकांनी त्याच्याकडे कानाडोळा केला. जे एरवी कर्मकांडांचे आग्रही असतात काटेकोरपणाचे, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अं, राम, कृष्ण, पांडव किंवा शिवाजी महाराज किंवा ही सगळीच पात्र जी आहेत त्यांना पूज्य म्हणता म्हणता आपण त्यांचं काय करून ठेवलंय याचा विचार आपण म्हणजे आपण म्हणजे सश्रद्ध हिंदू म्हणणाऱ्या सगळ्यांनीच करायला हवा. आणि तो हम्म. विचार न करणं हे म्हणजे समजा कोणत्या माणसाने एखादं मंदिर पाडलं असेल तर ते भौतिक मंदिर पाडलंय आपण त्यांच्या म्हणजे मगाशी आपण जो उल्लेख केला त्यांची जी मूळ प्रकृती आहे, मांसाहार करणं असेल, त्यांच्या आवडीचे पेय घेणं असेल, त्यांच्या आवडीचे पद्धतीचे विहार करणं असेल, त्यांचे जे विलास आहेत वेगळे वेगळे, स्त्रियांसोबतचे विलास असतील किंवा इतर त्यांच्या काही भटकंतीचे जे काही त्यांच्या शौक छंद असतील, त्या सगळ्या छंदांना आपल्या दृष्टीने जे 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 सॅनिटाईज चौकट आहे त्या चौकटीत बसवणं हा त्या पात्रांवरचा, त्या ऋषींवरचा, त्या महाकाव्यांवरचा आणि पर्यायाने परंपरेवरचा अविश्वास, अनिष्ठा आणि अपमान आहे. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी राजकीय करण्याच्या नादामध्ये आपण परंपरा रक्षणाच्या नावाखाली परंपरा उद्ध्वस्त करतो ही जाणीव रुजवणं खूप गरजेचं आहे. आणि ती जाणीव कदाचित आपल्यासारखी माणसं जे स्वतःला प्रागतिक म्हणून घेतात पण सहृदयी सुद्धा आहेत, मी तर सश्रद्ध सुद्धा आहे. तर मला वाटतं सश्रद्ध गांधींचा जो सश्रद्ध सेक्युलरिझम होता, सेक्युलर रिलिजियस त्यांचं जे काही नोशन्स होती ती पुढे आणणारी चळवळ जवळपास बंद पडली आहे. आणि बहुसंख्याक लोकांचं सश्रद्धत्व आणि भावनांविषयीचं भळभळतं संवेदनाशीलत्व जर लक्षात घेतलं तर अशा मंडळींना केटर करायला आपल्याकडे काय मांडणी असणार आहे याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि तरच काहीतरी त्यातनं होऊ शकतं असं मला वाटतं. बुद्धिप्रामाण्यवाद हा आपल्या आदर्शांपुरता आणि आपल्या बौद्धिक भुकेकरता ठीक आहे, पण प्रत्यक्षात वास्तव जेव्हा भयंकर वेगळी असतात तेव्हा आपल्याला थोडं निगोशिएट करणं गरजेचं असतं. छान. सो ऑन दॅट नोट आय थिंक वी विल एंड अवर प्रोग्राम. मी बंद करायच्या आधी कोणाला काही म्हणायचं आणखी? नाही, मला हेमंतचे आभार मानायचे. त्याला कितीही वेळा थँक्यू म्हटलं तरी पुरेसं नाही होणार. थँक्यू सो मच. मीच फारच थँक्यू म्हणतो छान. की एकतर मला तुम्ही इथे मी कधी विचार नव्हता केला मला या विषयावर बोलता येईल. मी मध्यंतरी 2-3 ठिकाणी बोललो होतो पण ते खूप राजकीय होतं, राम जन्मभूमी आंदोलन वगैरे अशा अंगाने. पण या विषयावर मला किती दिवस बोलायची इच्छा आहे हेच मला माहित नव्हतं. आणि तुम्ही मला सांगितल्यामुळे ती इच्छा माझ्यातली सुप्त इच्छा जागी झाली आणि मला येता आलं. आणि ऐकताही आलं. म्हणजे मी बऱ्याचशा गोष्टी मला नर्मदाकडून आणि तुझ्याकडून समजल्या. आणि हे विनय विनय म्हणून नाही, मी खरंच ते तसे विचार केले नव्हते. त्यामुळे तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. आणि जितेन, थँक्यू सो मच. आणि मला म्हणजे सगळ्या कारण तुमच्या मी थँक्यू यासाठी म्हटलं तुला की मी सारखं ते घोडं दामटवत दामटवत मी सारखा बडबड करतोय आणि तुझं हँडल करतोय मला. त्यामुळे थँक्यू. काही नाही. दिस वॉज फॅसिनेटिंग. आणि मला तुम्हाला तिघांचेही मला आभार मानू देत. कारण
मी तर अगदीच या विषयावरती लहानपणी जेवढं ऐकलं होतं, वाचलं होतं रामायण महाभारताबद्दल, थोडंफार जे काही टीव्ही बघितला होता तेवढंच माझं ज्ञान. हा मला तर ही मेजवानीच होती तुमच्या तिघांचंही बोलणं ऐकणं. तर माझ्याकडनं सुद्धा आभार. अम, हा तर मग आपण मला आपलं थोडस म्हणायचंय, थोडस बो- मला बोलायचं. असे म्हणजे महाभारत आपण म्हणतो की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, किंवा रामायणाचा सुद्धा ती कायम राहणार आहे चिरकाल. आणि त्या ह्या नर्मदाने सांगितलं इतकी रामायणाचे व्हर्जन्स आहेत आणि त्याचे इतके नुआन्सेस आहेत वेगळ्या वेगळ्या त्या त्या कल्चरल स्पिअर मधले, की आपण एक वर्षभर रोज बोललो तरी ते विषय संपणार नाहीत आणि ते मुद्दे संपणार नाहीत. तर म्हणजे अगदी ही जी चर्चा आहे ती फारच अत्यंत मर्यादित पद्धतीने ती होय. 2 तास जरी झाली असली तरी आपण खूपच कमी मुद्दे आपल्याला घेता आलेले आहेत. आणि खूप त्या मुद्द्यांमधले सुद्धा अनेक नुआन्सेस आपल्याला मांडता आले नाहीयेत, किंवा कदाचित आपण थोडे कधी भावूक होऊन काही मांडलं असेल, किंवा Correct. ते काही आपल्यातले सुद्धा विरोधाभास त्यातनं समोर आले असतील. आणि ही जी परंपरा आहे ती म्हणजे भारताची परंपरा आहे, कारण भारत हा मानवी पातळीवरचा देश मला वाटतो. ती एक्स्ट्रीम कॉन्ट्रडिक्शन हे भारताचं कॅरेक्टर आहे. आणि अं, ते डेमोक्रेसीला पूरक आहे असं मला वाटतं. त्यामुळे रामायण महाभारत हे त्या अर्थी मी डेमोक्रेसीला पूरक ग्रंथ मानतो. वा. अगदी बरोबर आहे. द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन, राईट? येस. दॅट्स हू वी आर. तर ऑन धिस नोट हे 19वं सत्र आपण बंद करूया. आणि या 8 का 10 तासांनी आपण लाईव्ह प्रोग्रामसाठी भेटूया. 2 तारखेला सकाळी 10 वाजता भारतातल्या हे रेकॉर्डिंग उपलब्ध होईल आणि त्याच दिवशी रात्री 8 वाजता एक तासाभरासाठी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तर त्याच्यामध्ये श्रोत्यांना सहभागी होता येईल जर काही प्रश्न असतील तर. करेक्ट. थँक्स ओके, एव्हरीवन. थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय. थँक्यू.